तो आहे मणक्याचे आजार. आणि मणक्याचे आजार म्हणजे मणक्याचे आजार म्हणजे कमरेचा मणका असेल, मानेचा मणका असेल, पाठीचा मणका असेल, त्या संबंधी ज्या ज्या काही वेदना आहेत, त्या ज्या रोगांचं उद्भवस्थान हा मणका आहे, जे रोग ह्या मणक्यापासून निर्माण होत आहेत, त्या मणक्याच्या विकृतीपासून, मणक्याच्या काही पॅथॉलॉजीपासून, ते सगळे आजार, असं हा मणक्याचे आजार असं त्याचा सगळा विचार आपण करायचा आहे. आणि मानेपासून ते कमरेपर्यंत असं सगळाच व्यापक एरिया यामध्ये येणार आहे. तर आपल्याला माहितीच आहे की ह्या मणक्यांची रचना, हे लेक्चर सर्वसामान्यांसाठी असल्यामुळे त्या पद्धतीची मला भाषा वापरावी लागणार आहे. सर्वांना कळणं हे फार गरजेचं आहे. आणि ह्या मणक्याची जी रचना पाहिली तर असे मणके एकावर एक आहेत आणि मध्ये गादी आहे. आणि त्या गादीतून जी गॅप राहिलेली आहे तिथून ज्या नसा आहेत, ज्याला नर्व म्हणतात, त्या नर्व बाहेर पडलेल्या आहेत. आणि त्या नसा त्या विशिष्ट अवयवांना त्या सप्लाय होतात. जसा इलेक्ट्रिकच्या वायर सप्लाय केला जातो तशा पद्धतीच्या सप्लाय होतात. आणि मग त्या नसा जिथून बाहेर आलेल्या आहेत तिथे काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे ती नस दबली गेली किंवा त्या नसेला काही प्रॉब्लेम झाला, ती इंजर झाली, किंवा ती नस जिथून येते त्या गादीला काही प्रॉब्लेम झाला, ती गादीला सूज आली, त्या हाडांमध्ये झीज झाली, तर अशा पद्धतीचं काही घटना घडली की रिलेटेड त्या भागाला वेदना जाणवायला लागतात. आणि बाकीच्या काही लक्षणं असतील की वेदना होणे, मुंग्या येणे, सुन्न पडणे, पाय सुन्न पडणे, हात सुन्न पडणे, हाताला मुंग्या येणे, सूज येणे, कळ मारणे, अशा पद्धतीची वेगवेगळी लक्षणं ही दिसायला लागतात ज्यावेळी मणक्याच्या गादीमध्ये, मणक्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर. आणि मग हे प्रॉब्लेम होतात कशामुळे, तर आपल्याला सर्वसामान्यांना सगळी कारणं माहितीच आहेत. की वाहनातून प्रवास करणे असेल, वाकून काम करण्याची, म्हणजे शेतकरी वर्ग जो आहे जो वाकून काम करतो आणि ज्यामुळे मणक्यावर खूप ताण पडतो, अशी जे काही व्यवसाय असतील, वजन उचलणारे काही लोक असतील ज्यांचं दिनक्रम हे वजन उचलणे अशा प्रकारचं आहे, मग ते STमध्ये काम करणारी लोक असतील, ज्यांच्या मणक्यावर सतत ताण आहे, ज्यांच्या मणक्यावर सतत ओझं आहे, ज्यांच्या मणक्याशी संबंधित ज्यांचे व्यवसाय आहेत, त्यांना हे त्रास मग जास्त जाणवायला लागतात. इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि मग ती नस दबली जाते, मग एक्सरे काढला जातो, एक्सरेमध्ये कळतं मणक्याच्या गादीची झीज आहे, मणक्याची झीज आहे, गादीला सूज आलेली आहे, नस दबली गेलेली आहे. आणि मग पुढच्या प्रोसेस सुरू होतात सगळ्या. मग कॅल्शियमच्या गोळ्या घेणं आलं, वेदनाशामक गोळ्या आल्या, लावायला मलम आली, आणि ते प्रकरण चांगलं महिनाभर 2 महिना जातं. आणि त्या प्रकरणानंतर परत ज्यावेळी औषधं, आता लोक यायला लागलीत, औषधं ज्यावेळी सुरू होतात ते औषधाचा कोर्स असेपर्यंत बरं वाटतं. आणि नंतर ते थांबल्यानंतर परत येरे माझ्या मागल्या होतं, परत दुखणं सुरू होत जातं. आणि मग कोणतरी सांगतं की आयुर्वेदिक चिकित्सा चांगली आहे, कोणीतरी सुचवलेलं असतं अशा पद्धतीचं. आणि मग आयुर्वेदिक तज्ज्ञाकडे गेलं जातं. मग डोक्यात आपल्या रुग्णाच्या एकच असतं, जे आधी त्यांना सांगितलेलं असतं, बिंबवलेलं असतं डोक्यात, की 2 मणके आहेत, त्याच्यामध्ये एक गादी आहे, त्या मणक्याची झीज झालेली आहे, आणि ती गादी त्या या गोष्टींमुळे, गादीला आलेली सूज असेल, मणक्याची झीज असेल, याच्यामुळे नस दबली गेली, आणि नस दबली गेली म्हणून तुमचं हे दुखणं आहे. आणि हा सगळा ॲनाटॉमिकल प्रॉब्लेम त्यांना सांगितला जातो की गादीला सूज आलेली आहे आणि नस दबली गेलेली आहे. आणि हे इतकं डोक्यात फिट असतं, मग ही सूज कशी जाणार किंवा ती झीज भरून कशी येणार, तो जो मणक्यामधला गॅप कमी झालेला आहे तो परत व्यवस्थित कसा होणार. आणि यासाठी मग वेगवेगळे ट्रॅक्शनसारखे वेगवेगळे उपचार त्यांना सांगितले जातात. मग ट्रॅक्शन केलं जातं. ट्रॅक्शन म्हणजे निगेटिव्ह प्रेशर एक्झर्ट केलं जातं. 2 मणके जे दबले गेले ते थोडे असे होतात,
आणि परत जरा बरं वाटायला लागतं. पण ते कुठपर्यंत? परत तुमच्या शरीराला, म्हणजे तुमच्या मान असेल तर तुमच्या मानेला परत हे 1.5 किलो वजन पेलायचंच आहे. तुमच्या कमरेला 40 किलो वरचं वजन हे पेलायचंच आहे. त्यामुळे तो तेवढ्यापुरता उपचार होतो खरा, पण नंतर परत जे दुखणं आहे ते परत सुरू होतं. आणि मग आता आयुर्वेदाने काय करता येईल? आयुर्वेद गॅप परत तयार कसा करेल? गादीची सूज कशी काय काढेल? नस कशी काय मोकळी होईल? डॅमेज झालेली नस परत तयार कशी होईल? हे सगळे मोठे क्वेश्चन मार्क डोळ्यासमोर असतात. मग तो वैद्य जे आहेत ते सगळं सांगतात की असं असं पंचकर्म करायला लागेल. मग त्याच्यानंतर आणि संशय निर्माण होतो किंवा असे आणि विचार होतात. मग ती बस्ती संडास वाटे दिल्यावर ती गादीची सूज कशी कमी होईल, किंवा ती मणक्याची झीज कशी भरून येईल, तो गॅप कसा वाढेल, हे सगळे प्रश्न सुरू होतात. तर मणक्याचे जे विकार आहेत, 2 मणके, त्याच्यामधली गादी आणि त्याच्यातून बाहेर येणारी नस आणि त्याच्यात होणाऱ्या विकृती, त्याच्यातून निर्माण होणारी लक्षणं, इतका छोटा विचार आयुर्वेदात नाही आहे. आणि इतका छोटा जो विचार आयुर्वेदात असता तर ते आयुर्वेदच कसलं? तर आयुर्वेद ह्या सगळ्या गोष्टीसाठी, म्हणजे हे प्रॉब्लेम आहेतच मणक्यामध्ये होणारे, पण हे कार्य नाही, ह्याच्या मागेही काही कारण आहे. मणक्यात होणाऱ्या झिजेमुळे तुम्हाला नस दबली जाऊन पायाला सायटिकेसारखी वेदना होते किंवा पायाला मुंग्या येतात, हे जरी तुम्हाला कारण वाटत असेल मणक्याची झीज, पण ते कारण होण्यासाठीही काहीतरी आधी एक कारण घडलेलं असतं. आणि त्या कारणांचा उहापोह, त्या कारणांचा विचार, त्या कारणांचं चिंतन ह्या आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदरपणे आणि समर्पितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने वर्णिलेलं आहे. आत्ताची सध्याची जी कारणं बघितली तर तुम्हाला मी सांगितलं की वाहनाचा जास्त प्रवास करणे म्हणा, किंवा ज्याच्यात व्हायब्रेशन्स आहे, म्हणजे सेंटरिंगची कामं जी करतात लोक, त्यांच्यामध्ये म्हणा, अशांमध्ये हे दिसतं प्रकरण. मग पूर्वीही लोक घोड्यावरून जायची, बैलगाडीवरून जायची. आत्ताच्या बाईकसारखं त्यांच्याकडे तर अजिबातच सस्पेन्शन नव्हतं. बैलगाडीतून ते हजारो किलोमीटर इकडून गेले की ते 200, 300 किलोमीटरचे प्रवास रोज असे थोड्या टप्प्याटप्प्याने करायचे. त्यांच्याकडे तर कुठलंच सस्पेन्शन नाही गाडीला. आणि आत्ता एवढं सस्पेन्शन्स असलेल्या कार्स, बाईक असूनही 30, 35, 40 मध्ये मणक्याची झीज दिसते, गादीला सूज आलेली दिसते, नस कॉम्प्रेस म्हणजे नस दबली गेलेली दिसते. हे सगळं दिसतं आत्ताच्या काळात. मग हे का? म्हणजे ही कारणं असतील का? तरी असतीलही, पण त्याच्या मागेही वेगळी कारणं आहेत. जर मणक्याची झीज व्हायची असती, नस दबलीच जायची असती, तर त्यांची जास्त, पहिल्या काळातल्या लोकांची जास्त दबली गेली पाहिजे. पण तसं होत नाही. त्यांची कमरेचे प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम हे आपल्यासारखे आत्ताच्या काळात सारख्यापेक्षा खूप कमी होते. आणि असं जर आहे तर काहीतरी वेगळ्या कारणांचा उहापोह करणं गरजेचं आहे. केवळ बाईकवरून प्रवास जास्त करणे, केवळ वाकून कामं करणे, केवळ वजन उचलणे, ही केवळ एवढीच कारणं होऊ शकत नाही. तर शरीरात अशा काही घटना, शरीरात असं काही प्रतिकूल वातावरण किंवा रोगाला काहीतरी अनुकूल वातावरण तयार झालं असतं आणि ती मणक्याची झीज झालेली असते. मग हे वातावरण नेमकं कशा पद्धतीने होतं, आहारात काय नेमकं चुका होतात, विहारात म्हणजे वागण्यामध्ये काय चुका होतात आणि म्हणून हे होतं, याचं आयुर्वेद अतिशय सुंदर पद्धतीने उत्तर देऊ शकतो. सध्याच्या काळात आता एक कारणं आपण घेऊया. ही जी कॉमन कारणं आहेत, म्हणजे जी विहारादी कारणं जी त्याला म्हणतात की प्रवास करणं, मणक्याला ताण येईल असं वागणं, ही सगळी कारणं आहेतच. त्याच्या मागची जी कारणं आहेत त्याचा आपण उहापोह घ्यायचा. आहाराच्या चुकीच्या सवयी हे सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणजे जरी प्रॉब्लेम असला मणक्यात तरी त्याची कारणं ही आमाशयातून सुरू होतात, पोटातून सुरू होतात. आंघोळीच्या आधी चहा पिणं, सकाळी नाश्ता करणं, परत 2 तासांनी जेवणं, रात्री संध्याकाळी परत खाणं, परत रात्री जेवणं, ही कारणं मणक्यासाठीही होऊ शकतात. कशी ती बघूया आपण एक.
तर हे असं खाणं केलं जातं. मुळात मणका जर तुम्ही बघितलात तर तो अस्थिधातू आहे, म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं तर सर्वसामान्यांचे की एक हाड आहे आणि त्याच्यामधली असलेली गादी आहे जी मेद मांसापासून रक्तापासून बनलेली आहे. तिचं काम आहे दोन मणक्यामधलं जे सस्पेन्शन आहे, दोन मणके जेव्हा एकमेकावर आपटतात त्यावेळी ते सस्पेन्शन जे काय ॲब्सॉर्प्शन करायचं, त्याचा जो त्याच्यावर भार पडला नाही पाहिजे, त्याला हादरे बसले नाही पाहिजे दोन मणक्याला, ते हादरे शोषून घेण्याचं काम ती गादी करते. शिवाय दोन मणक्यामध्ये ती गॅप मेंटेन ठेवते. कशासाठी? तर तिथून जी नस आलेली असते तिला ती जागा करून दिलेली असते तिने. तर आपलं हे जे खाणं असं निर्माण झालेलं आहे त्याने काय होतं की शरीराचं जे पचनक्रिया जी आहे, म्हणजे रसधातू जो चांगला व्हायचा आहे तो चांगला होत नाही आणि परिणामी अस्थिधातूपर्यंत त्याचा इफेक्ट होतो. आणि मग हा अस्थिधातू अतिशय हीन दर्जाचा तयार झालेला असतो. आत्ताच्या सध्याच्या सर्व काळात बोलतोय. अंगाला तेल लावणं ही पद्धत गेलेली आहे. अंगाला तेल लावणं ही पद्धतच गेलेली आहे आणि खूप साबण लावून खूप गरम पाण्याने अशी आंघोळ करण्याची पद्धत आलेली आहे. ही जी त्वचा आहे आपली पूर्ण, ती वाताचं स्थान आहे. म्हणजे काय? तर त्वचेवर होणारा जो काही बदल आहे तो शरीरातल्या वातावर तात्काळ घडतो. म्हणजे काय की त्वचा एकदम कोरडी ठेवली तर वात खूप वाढणार आहे, त्वचा एकदम तेलकट ठेवली तर वात एकदम कमी होणार आहे. हा एवढा बदल इतका डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि हा रोज घडत असतो. रोज अंग कोरडं करून रोज साबण लावून उठणं हा प्रकारच गेलेला आहे. तेल लावणं हे दिवाळीलाच होतं. अशामुळे हा जो अस्थिधातू आहे, सर्व शरीरातला अस्थिधातू, मग तो मणक्यातला असेल ना, सर्व शरीर, तो इतका त्याची सारता हीन झालेली असते किंवा वातवृद्धी शरीरात एक लपून राहिलेली असते की त्याला फक्त कारण हवं असतं की काहीतरी व्हायला. आणि मग नुसतं बाथरूममधून पाय घसरतो की याचं बोन फ्रॅक्चर होतो, याचे 4 मणके सरकतात. इतकी सारता कमी झालेली असते. कोणीतरी सांगितलं होतं की जिम लाव तरुण वयात, आणि मग तो जिम लावतो आणि मग एकदम बॉडी वाढवायची असते महिन्याभरात आणि मग 150 पासून वजनं सुरू करायची आणि एकदम उचलायला लागतात. हाडामध्ये सारता नाही आहे, मज्जेमध्ये कफदोषाचं प्राबल्य नाही आहे, रक्तधातू जो आहे, जो दोष आहे, पण तो धातू स्वरूपात त्याचं काम तो चांगलं करत नाही आहे. मुलाचं खाणं, चायनीज खाणं, तेलकट खाणं, चहा 100 वेळा पिणं असं जर कारण असेल तर तो रक्तधातू चांगला झालेला नसतो. आणि पर्यायाने तो मणका म्हणजे असा हेच असतो की त्याला फक्त कारणच हवंय सरकायला आणि मग एकदाच वजन उचललं जातं आणि मग गादी सरकते. इतकं सहज घडतं हे. कारण तो जेवढा कडक असायला हवा आणि जेवढा लवचिक असायला हवा, हे दोन्ही गुण त्याच्यात असायला हवेत त्या मणक्यामध्ये. त्याला एक स्वतःचा कर्वेचर आहे, त्याला एक स्वतःचा आकार आहे आणि तो जसा पुढे बेंड होतो तसं तो मागे पण बेंड व्हायला पाहिजे. आत्ताची जी मुलं आहेत अभ्यास करणारी, इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, कंटिन्युअस एका जागी बसून खूप काळ अभ्यास केला जातो आणि असं वाकून अभ्यास केला जातो आणि खूप काळ केला जातो. 2-2 तास असेल किंवा कॉम्प्युटरवर काम असेल तर ते कंटिन्युअस केलं जातं. दिवसभर तुम्ही एकाच बेंडिंगमध्ये काम करताय, विचार करा. आणि तुमचा हा जो मणका आहे हा कधीच असा होत नाहीये. त्याच्यात किती येणार स्टिफनेस? ती माणसं चालताना पण ओक काढून चालतात. ओक काढण्याचा परिणाम काय होतो की तुमच्या जर शरीरावर, म्हणजे तुमच्या जर पोटावर 5 किलो वजन असेल, तुमचं स्थूलतेमुळे पोट 5 किलो झालं असेल उदाहरणासाठी, तर फिजिक्सच्या नियमानुसार त्याचा जर अँगल काढला तर त्या 5 किलोचं वजन जे पोटाचं आहे ते मणक्यावर 50 किलो पडतं. आणि असा तेवढं ते साहजिक आहे, तो इन्क्लाइन होणार आहे मणका. आणि ते 50 किलो वजन पडतंय कसं? युनिव्हर्सल पडत नाहीये मणक्यावर, 2 मणक्यावर ते 50 किलो असं पडतंय. आणि मग पुढची गादी दबली जाते आणि हर्निएशन येतं, म्हणजे मणक्याला त्या गादीला शेपूट येतं, पुढे सरकते. आणि मग तुमच्या MRI रिपोर्टमध्ये सुंदर असतं की अँटिरियर हर्निएशन, पोस्टिरियर हर्निएशन, लॅटरल हर्निएशन, व्हॉटेवर. हे हर्निएशन कधी होणार आहे? तुमच्या मणक्यावर ताण पडणार आहे, युनिव्हर्सल ताण नाही,
एका बाजूला ताण पडणार आहे, खूप काळासाठी ताण पडणार आहे. सोबत तुमच्या शरीरामध्ये खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या अतिशय ते धातू जे आहेत म्हणजे अस्थिधातू, मेदधातू, मज्जाधातू, रक्तधातू हे चांगले नसल्यामुळे 35मध्ये 30मध्ये मणक्याची गादीचे हर्निएशन येतं, गादीला सूज येते. हे त्यामुळे घडतं. त्यामुळे ताड बसणं हे फार गरज आहे. न ऊर्ध्वम जानो चिरेत तिष्ठम सांगितलेलं आहे. म्हणजे काय की तुम्ही बसताना पायाशी जे लोंबकळून आपण बसतो तसं खूप काळ बसू नये असं सांगितलेलं आहे. चिरेत तिष्ठम म्हणजे खूप काळ तुम्ही तसं बसू नये, आणि तसं बसलं जातं. IT प्रोफेशनल असेल त्याच्यात ते तसेच 10-10 तास हे करतात, आणि तसं बसल्यानंतर साहजिकच आहे आपला मणका असा बसण्यासाठी नाही आहे, असा बसण्यासाठी नाही आहे. त्यामुळे सॅक्रम खालच्याच्या बोन्सला इन्क्लाइन प्रेशर पडतं आणि तिथे झीज व्हायला लागते, अँटेरियर हर्निएशन व्हायला लागतं. हे एका दिवसात होत नाही, अनेक दिवस असं चुकीचं केल्याने होतं. सोबत तुम्हाला सांगितलं की अँटेरियर बेंडिंग खूप होतं, पुढे वाकणं खूप होतं, मागे वाकणं होत नाही. कारण सूर्यनमस्कार सारख्या व्यायामामध्ये आपला मणका असा वाकत असतो. आणि ही लवचिकता जर रोज यायला लागली तर तुमचं हर्निएशन सारखे प्रॉब्लेम्स म्हणजे गादीची शेपूट येणं, गादीला सूज येणं हे प्रॉब्लेम्स होतच नाही. कारण त्या व्यायामामध्ये जसं तुम्ही दिवसभरात पुढे प्रेशर पडतंय मणक्याच्या गादीवर 2 मणक्यांचं, तसं त्या मागेही प्रेशर पडतं आणि युनिव्हर्सल ते सगळं कॉम्पेन्सेट होतं. तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. काहींना चुकीचं चालताना वेगळ्या अँगलने चालायची सवय असते, म्हणजे ती स्टाईल का असेना किंवा एक त्यांची सवय बसते. लक्षात ठेवा, आपलं जे शरीर आहे ते सिमेट्रिकल बनलेलं आहे. म्हणजे काय की ह्या हाताची लांबी सरळ आहे, हे 2 पायांची लांबी सरळ आहे. जर त्याला कट केलं मध्ये तर दोन्ही जे हेल्प्स आहेत, जे दोन्ही जे पार्ट आहेत ते सेम आहेत. इतकं युनिव्हर्सल, इतकं युनिफॉर्म म्हणण्यापेक्षा इतकं समान दोन्ही भाग असे बनवलेले आहेत. तर हा समतोल चालताना बसताना असायला हवा. काही बसताना वाकडे बसतात असे किंवा असे. आता मी बसलोय म्हणजे माझं हे लावलाय, नाही तर म्हणाल तुम्हीच बसलाय. तर असं एकाच जागी खूप काळ बसणं किंवा असं केल्याने होणार काय आहे, जे युनिव्हर्सल प्रेशर आहे, जे सगळ्या मणक्यावर समान पडणारं प्रेशर आहे ते तसं पडत नाही, आणि मग हर्निएशन सारखे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. मणके ते बघितले ते MRI की दिसतात, एकाच बाजूला झीज आहे, एकाच बाजूला कॉम्प्रेशन आहे सगळ्या मणक्यामध्ये वरपासून खालपर्यंत. तर हे दिसतं. त्यामुळे चालण्याची, बसण्याची, उठण्याच्या ज्या सवयी आहेत सांगितलंय. खुर्चीवर पाय लोंबकळून जेवायला नाही सांगितलंय. तिथपासून ते आपलं सगळं बसू नये, अध्ययन पण बसून करावं. मग काही म्हणणार की व्यवसायच असे आहेत की काय करू, आपण काही पर्याय सुचवू शकतो. जर तुमची खुर्चीतच बसायच्या व्यवसाय तर खुर्चीत तुम्ही मांडी घालून शकता. तशी ब्रॉड खुर्ची घ्यायची आणि खुर्चीत तुम्ही मांडी घालून बसू शकता. AC 24 तास काम आहे, खूप कष्ट आहे. तुम्ही जेवणात तूप घेऊ शकता. रोज तेल लावायला जमत नाही, तुम्ही रात्री तेल लावू शकता अंगाला. तेल लावल्यावर काय होतं हे तेल लावल्याशिवाय कळत नाही. रोज अभ्यंग करायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही जरी 15-20 दिवस वातव्याधीचे रुग्ण असतील, म्हणजे ज्यांच्या मानेला, हाताला मुंग्या येतात, पायाला मुंग्या येतात, सूज येते, अशा पद्धतीच्या जे काही सूज येते किंवा अशा काही मुंग्या येतात, त्यांनी नुसता एवढा जरी प्रयोग केला की रोज अंगाला तेल लावणं आणि कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करायची, साबण वापरायचा नाही. मुख्य पथ्य. साबण वापरला तर फ्लश होणार, सगळं तेल सगळं जाणार, परत कोरडेपणा येणार, तसं नाही ना उपयोगाचं. तर तेल लावायचं आणि साबण वापरायचं, कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करायची. आंघोळ ही खूप पाण्याने, गरम पाण्याने अशी करावी आणि तेल आधी लावलेलं असायला हवं. एवढं जरी नियम पाळले तरी शरीर स्वच्छ राहतं. म्हणजे साबणानेच सगळं स्वच्छ राहतं असं काही नाही आहे, तरी स्वच्छ राहतं. आणि असं जरी एवढं जरी केलं तरी 10 आठवड्याभरात तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतात. कारण ही जी त्वचा आहे ते वाताचं सगळ्यात मोठं व्यापक असं स्थान आहे, आणि ह्याच्यावर जर रोज तुमचं तेल जिरायला लागलं तर त्याचा परिणाम लगेच अस्थिधातूवर व्हायला लागतो. हाडं मजबूत झाल्यासारखी वाटतात. चालताना, बसताना, उठताना आपल्याला जाणवतं आपल्यामध्ये लवचिकता आली आहे, आपल्यामध्ये तेवढी ताकद आली आहे. आणि हे असं जर नित्य घडत राहिलं तर कधी पण पाय घसरून पडला, कधी पण काय झालं तर ती सिव्हिरिटी राहत नाही.
तो फ्रॅक्चर होत नाही, लिगामेंटल टिअर होत नाही, काही होत नाही. कारण ऑलरेडी तुमच्या उपस्निर्णयाने तेल तुमच्या मांसामध्ये, अस्थिमध्ये गेलेलं असतं. अतिशय सुदृढ आणि सक्षम मांसधातू, अस्थिधातू सगळे झालेले असतात. तर हे करायला हवं. आणि तूपच खात नाहीत जे काही आहे, तर तूप खायलाच हवं. त्याला पर्याय काय? काहीच नाही पर्याय. मुक्त हस्ताने तुपाचं सेवन करायला हवं. त्याला काही नियम असतील ते वैद्याकडून, मी खावं की नाही खावं, हा जनरल हे असल्यामुळे आपण त्याच्यात जात नाही आहोत. पण निदान मुक्त हस्ताने तूप हा घटक खायला पाहिजे. जेवढं तुम्ही दही खाताय, जेवढं तुम्ही चहा पिताय, तेवढ्या पट्टीचं तूप तुम्ही खायला हवं. तर एवढं तूप, दूध याचं सेवन तरुण पिढीने तरी करायला हवं. अंगाला तेलच लावत नसल्यामुळे इतकी वाईट परिस्थिती असते. तेल म्हटलं की त्यांना काय वाटतं काय माहिती, पण डोक्याला तर अजिबातच नाही. मग 23-24 वर्षी झाडू होतात केस. तर तेल लावलंच पाहिजे. आणि डोक्याला जर तुम्ही तेल लावलं नाही तर बुद्धितत्व कसं तुमचं चांगलं होणार आहे? तुम्ही उद्या इंजिनियर होणार आणि 5 वर्षांनी ते सगळा सुरतीभंशच होऊन जाणार. त्यामुळे अंगाला तेल लावलं पाहिजे, डोक्याला तेल लावलं पाहिजे, तळपायांना तेल लावलं पाहिजे. हे अभ्यंग फार गरजेचं आहे मणक्याच्या विकारांनी. ज्यांना ज्यांना हाडाचे विकार आहेत, ज्यांना ज्यांना मणक्याचे विकार आहेत, गादीचा सूज आहे, सगळ्यांनी अभ्यंग म्हणजे तेल लावणं अंगाला हे फार फार आणि फार गरजेचं आहे. आणि हे लावल्यावरच कळणार आहे तुम्हाला. असं बोलणं आणि प्रत्यक्ष करणं यात फरक आहे. तर ते करावं आणि ते सुरू करावं तेल लावणं. आणि गरम पाण्याने आंघोळ करायची, साबण लावायचं नाही, हे महत्त्वाचं. तुम्ही तेल लावाल आणि 2 वेळा साबणाने आंघोळ करा आणि तेल सगळं घालवाल, असं उपयोग नाही. तर ते तेल लावणं आणि आहारात तूप घेणं, ह्या 2 गोष्टी फार गरजेच्या आहेत. की तुमचा वात प्रकोप होणं ही लक्षणच होत नाही. तुम्ही अंगाला संडासला व्हायला लागते. ज्याला मलबद्धतेचा त्रास असेल त्याने करावं. पूर्ण अंगाला तेल लावायचं, मालिश करायची आणि गरम पाण्याने आंघोळ करायची. एवढं जरी केलं तरी टॉयलेटला सकाळी व्हायला लागते. हे झालं. नंतर साक्षात काहींना मणक्याला मार लागलेला असतो. मग मार म्हणजे आघात जो होतो तो वेगवेगळ्या कारणाने होतो. बाईकवरून पडला असेल, काही असेल, तर तो आघात जरी 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी झाला असेल आणि रुग्ण सांगत असेल की 10 वर्षापूर्वी पडलेलं तोपर्यंत दुखलं नाही आणि आता दुखायला लागलं, तर असं घडतं. हे कसं घडतं हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर असं जर घडत असेल तर जो आयुर्वेद शिकलेला आहे, आयुर्वेद तज्ज्ञ आहे, अशा BMS डॉक्टरकडे जाऊन सांगून त्या पद्धतीने चिकित्सा घ्यायला पाहिजे. ज्यावेळी असं पडल्यानंतर पडल्याचा इतिहास असतो आणि नंतर विशिष्ट ऋतूत, साधारणतः शरद ऋतूमध्ये त्यांना दुखतं, कंबर दुखते, किंवा वर्षा ऋतूमध्ये कंबर दुखते, तर ते कुठल्या ऋतूनुसार दुखते, कुठल्या काळात दुखते, यानुसार तो वैद्य ते डिफरन्सिएशन करत असतो, म्हणजे निदान करत असतो तुमचं. जर ती वर्षा ऋतूत दुखत असेल तर तिथे वाताचं प्राबल्य जास्त आहे. शरद ऋतूत दुखत असेल तर तिथे पित्ताचं प्राबल्य जास्त आहे, रक्तदोष जास्त आहे, आणि त्यानुसार तो वैद्य उपचार सुचवत असतो. तर एवढा बारीक विचार हे आयुर्वेदामध्ये आहेत. तुम्हाला कुठेही गेला तरी तुम्हाला कंबर दुखते म्हटल्यावर कुठल्या ऋतूत दुखते हा प्रश्न बाकी कुठला डॉक्टर विचारणार नाही तुम्हाला, हा वैद्य विचारेल. कंबर तुमची जेवल्यानंतर दुखते, जेवताना दुखते की कधी दुखते हा प्रश्न वैद्य विचारेल. सकाळी कंबर आखडते का की सकाळीच दुखते हा प्रश्न वैद्य विचारणार. तुम्ही सकाळपासून काय खाता पिता हे सगळे प्रश्न वैद्य विचारणार. आणि तुम्हाला लिस्ट ऑफ पथ्य हाही वैद्यच देणार. वैद्य जे काही आयुर्वेदिक वैद्य आहेत ते तुम्हाला पथ्याची लिस्ट देतात, खूप पथ्य सांगतात, असं नाही आहे. त्यांना आहार्य गोष्टी माहिती आहेत. तुम्ही सकाळपासून जे काही खाता, पोहे खाल्ल्यावर काय होणार आहे, गव्हाची चपाती खाल्ल्यावर काय होणार आहे, तोंडलीची भाजी खाल्ल्यावर काय होणार आहे, गवारीची भाजी खाल्ल्यावर काय होणार आहे, शेवगा खाल्ल्यावर काय होणार आहे, चणा, वाटाणा, मोड आलेली कडधान्य खाल्ल्यावर काय होणार आहे, हे वैद्याला माहिती असतं आणि म्हणून तो पथ्य सांगतो. ज्याला माहिती नसतं तो सांगत नसतो. त्यामुळे हे डोक्यात घ्या. जो तुम्हाला खूप पथ्य सांगतोय याचा अर्थ त्याला खूप माहिती आहे पथ्याबद्दल. जो फक्त म्हणतो तेलकट तुपट खाऊ नका, झालं एवढंच फक्त पाळा, समजायचं, हे चुकीचं आहे. तुम्हाला एक्झॅक्ट प्रिसाइजली पथ्य हे आयुर्वेदिक वैद्य देतो लिहून, आणि त्याप्रमाणे पथ्य पाळल्यावर मुळापासून तो आजार जाण्यासाठी, जे काही मणक्याचा असेल, पाठीच्या मणक्याचा, तो जाण्यासाठी मदत होते. पाठीचा मणका सांगताना हे आहार्य घटक एवढे महत्त्वाचे आहेत, कारण कसं आहे, तुम्ही तरुणपणी पण चपाती भाजी भाकरी वरण भात आमटी सगळं खात असता, जे घरात बनवतात. 10 वर्षांनी पण तेच खात असता, घरात बनवतात ते. 15 वर्षांनी पण घरातच खात असता.
आणि 10-15 वर्षाआधी काही तुमच्या कॅल्शियम कमी झालेलं नसतं, काय नसतं, आणि एकदम 15 वर्षानंतर कॅल्शियम कमी यायला दाखवतो की कॅल्शियम कमी आहे, मणक्याची झीज व्हायला लागली असं सांगतात MRI दिसल्यानंतर, एक्सरे दिसल्यानंतर. आत्तापर्यंत तर झीज नव्हती आणि आता कशी झाली, ह्याचा जर विचार तुम्ही केलात तर इनपुट जे तुमचं आहे, म्हणजे खाणं जे आहे, घर तेच आहे, आई तीच आहे, जेवण पण तेच खातोय मी, 15 वर्षात नव्हती झीज झाली आणि आता का झाली. तर हे जर घटक बघितले तर हा जो इनपुट आहे, जो खाणं आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम कशात असतो, आपल्या CPU मध्ये प्रॉब्लेम असतो. आपली जी प्रोसेसिंग युनिट आहे, शरीरात जे कॅल्शियम शोषून घ्यायला पाहिजे ते शरीर घेत नसतं. आहार तोच असतो, सगळं तेच असतं, आणि मग ती मणक्याची कॅल्शियम कमी होते असं सांगितलं जातं. आता एवढं जर साधं पिक्चर तुम्हाला कळतंय की इनपुटमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि शरीरामध्येच ॲब्सॉर्प्शन कमी होतंय, तर आपल्याला चिकित्सा कशाची करायला हवी, शरीरामधल्या CPUची करायला हवी. आपल्याला ॲब्सॉर्प्शन वाढवायला हवं. हा साधं गणित आहे. आपल्याला शोषून घेण्याची जी प्रक्रिया आहे शरीरातली कॅल्शियम, ती वाढवायला हवी. आणि जर ती शोषून घेण्याची प्रक्रिया वाढवायची असेल तर इनपुट बदलून काय उपयोग आहे का, नाही उपयोग आहे. तुम्ही कॅल्शियमचे लाडू का द्या, इनपुट किती पण काय पण करा, जर ॲब्सॉर्प्शनचा प्रॉब्लेम येतोय तर इनपुट बदलून काही उपयोग होणार नाही, कारण इनपुट तेच आहे. हा बाबा, तो 10 वर्षापूर्वी घरी राहायचा, 10 वर्षांत असं कुठंतरी वाळवंटात राहतो की त्याला खायलाच मिळत नाही, तर गोष्ट वेगळी आहे इनपुट बदलायची, तर गोष्ट वेगळी आहे तुम्हाला न्यूट्रिशन द्यायची. तुम्ही ऑलरेडी असं छान सगळं न्यूट्रिशन खात असता, उपासमार काय होत नसते, 2 टाइम छान जेवण ताट भरून मिळत असतं, कसली मल्टीव्हिटॅमिन आवश्यकता आहे तुम्हाला. प्रॉब्लेम हा ॲब्सॉर्प्शनचा झालेला असतो, तुमच्या पोटाचा प्रॉब्लेम असतो. तुमचं पोट दुरुस्त करणं गरजेचं असतं. आहारामध्ये कॅल्शियम असतं, आहारामध्ये प्रोटीन असतात, आहारामध्ये कार्बोहायड्रेट असतात, आहारामध्ये ते सगळे घटक असतात जे मणक्याची तुमची झीज भरून काढतील. आहारामध्ये सगळे घटक असतात जे तुमच्या गादीची सूज कमी करतील. आहारामधले सगळे घटक असतात जे तुमचा वात कमी करतील. आपल्याला बदलायचं काय, प्रोसेसिंग युनिट बदलावं लागतं. प्रोसेसिंग युनिट ॲब्सॉर्प्शन कसं वाढेल हे करावं लागतं. आणि ह्यासाठी आयुर्वेदामध्ये वेगवेगळे विचार आहेत. त्यामुळे मग 2-2 वर्ष लोक सप्लिमेंट खात असतात आणि त्याला काही लिमिट नाही. 10 वर्ष खातोय, 5 वर्ष खातोय, कधी एवढ्यात हाड लोखंड व्हायला पाहिजे होतं, पण नाही ना होत तसं. झीज ती होतच असते, हा इकडून वरून खातच असतो. जिथे जायचं तिथं ते जात नसतं, कारण मधला मार्ग बंद असतो. हा मधला मार्ग कसा चालू करायचा, ते प्रोसेसिंग कसं चालू करायचं, ते ॲब्सॉर्प्शन कसं चालू करायचं, हे करणारा काम हा वैद्य असतो. आणि जे काही कॅल्शियम पाहिजे तुम्हाला ते आहारातूनच माझं शरीर शोषून घेईल इथपर्यंत तुमचं शरीर तो आणून ठेवतो. आणि म्हणून वैद्याकडे जाणं आणि वेगळ्या ठिकाणी जाणं ह्याच्यात फरक तो एवढा आहे. त्यामुळे मुख्य मेन काही गोष्टी करायच्या आहेत, त्या म्हणजे तुम्हाला आहारामध्ये तुपाचं प्रमाण सुरू करणे. तूप कुठलं घ्यायचं, अर्थातच हा व्हिडिओ काय मी तुम्हाला हे नाही सांगणार आहे की ही वटी चालू करा, ती वटी चालू करा. हे सांगणंच मुळात चुकीचं आहे. तुमचा दोष काय आहे, दुष्य काय आहे, देश कुठल्या देशात राहताय, अग्नी कसा आहे, ह्या सगळ्यानुसार औषध ठरतं. त्यामुळे औषधं सांगण्याचा हा व्हिडिओच नाही आहे. हा व्हिडिओ ह्यासाठी सांगतोय आपण की हे सगळं आहे. तिसरं, सध्याच्या काळातले कारणं जे आपण उहन करतो त्याच्यामध्ये पुरुषांमध्ये मागे पाकिट ठेवायची एक सवय असते. आणि तुम्हाला मी सांगितलं की आपलं सगळं शरीर हे सिमेट्रीमध्ये आहे. इव्हन आपले जी नृत्यकला आहे, कथ्थक सारखी जी भारतीय नृत्यकला, ती सही सिमेट्रीमध्ये आहे. तुम्ही बघाल ते नृत्यकला सिमेट्रीमध्ये आहे. पाय जेव्हा असं करतात ते एक पाय असा केल्यावर दुसरा पाय असा होतो, लगेच ते प्रेशर बॅलन्सिंग करण्यासाठी सगळा विचार केलेला आहे. म्हणजे नृत्यकलेपासून आपल्याकडे हे सगळा विचार केला आहे की शरीर हे असं बनलेलं आहे, मणका हा ताट आहे आणि हात पाय असे दोन्ही बाजूला सगळ्यांचं प्रेशर हे इक्वल राहायला पाहिजे. हा सगळा विचार आपल्या नृत्यकलेत पण केला आहे. तो विचार साल्सामध्ये केलेला असेल का, तो विचार जे काही पाश्चात्य नृत्य प्रकार केलेला आहेत का, नाही केलेले आहेत. आणि मग जे डान्सिंग क्लासेसला जातात किंवा काय जातात आणि ते जे काही डान्स करतात त्याही मुलांना मणक्याचे प्रॉब्लेम्स होतात. आणि त्याचं कारण ही विकृत चेष्टा आहे. विकृत चेष्टा हे वात प्रकोपाचं कारण सांगितलेलं आहे.
आणि तो नृत्य नसतो, तो विकृत चेष्टा असते. आणि ती विकृत चेष्टा ही मणक्याच्या कारणाला कसंही उड्या मारणं, कसंही हे करणं तरुण वयात छान वाटतं. 5 वर्ष चांगली जातात, जजही टाळ्या वाजवतात आणि नंतर ऐगं उईगं सुरू होतं. याचं कारण हे होतं विकृत चेष्टा. म्हणून आपलं शास्त्र, आपली कला या सगळ्या किती शास्त्रोक्त आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. कथ्थक असेल, कुचिपुडी असेल, जी काही असतील, प्रत्येक कला ज्या काही असतील, अगदी फुगडी बिगडी जरी बघाल तरी त्याच्यात तसे सगळे विचार केलेले आहेत. विचित्र असं काही नाही. तर ते नृत्य प्रकार गरजेचे आहेत. आणि तरुण मुलांना येतात असे की डान्स क्लासला जातोय आणि असं होतंय. तुम्हाला मध्ये राहिलं की हे बॅक पॉकेट सायाटिका, म्हणजे पुरुष लोक जी पॉकेट ठेवतात उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला आणि कंटिन्यू तसं बसतात, होतो येतं त्यांना. त्यांची ट्रीटमेंट हीच असते की त्यांनी पाकिट बंद करावं, पाकिट ठेवावं. नंतर तुम्हाला वाटेल की आता इकडचं दुखणं कमी झालंय आणि मग नंतर दोन्हीकडचं पाकिट काढून बिना पाकिटाचं पुढे पाकिट ठेवावं, ही ट्रीटमेंट होते. आणि अशा ट्रीटमेंट म्हणजे जशी कारणं आहेत पाठदुखीची, कंबरदुखीची, मानदुखीची, त्या कारणानुसार चिकित्सा ही बदलते. म्हणजे आघात झाला असेल, म्हणजे मार लागला असेल तर चिकित्सा वातशामक, रक्तप्रसादक अशी चिकित्सा ठरते. मणक्याची झीज असेल तर ती का झीज होते, धातुक्षय का होतो, त्यानुसार काही बस्त्या असतील, काही लेप असेल, त्यानुसार चिकित्सा बदलते. खूप उचल काम करणारे असतील, वजन उचलणारे असतील तर त्यांच्या मणक्यांची झीज भरून काढणारी औषधं, त्या पद्धतीची तेलं, बस्त्या, अशा पद्धतीची चिकित्सा बदलते. तर डिपेंड ऑन कारणांवर आधारित चिकित्सा ही आयुर्वेदिक चिकित्सा बदलते. आणि तसा तुम्ही घ्यायचं. प्रत्येकाला वेदनाशामक गोळ्या, प्रत्येकाला ठराविक ह्याच्या कॅल्शियमच्या गोळ्या, प्रत्येकाला मल्टीव्हिटॅमिन, प्रत्येकाला हे असं आयुर्वेद शास्त्रातही मानत नाही. दुसरं गोष्ट की काही ना झोपताना आपण काही प्रश्न विचारू शकता, कारण माझ्याकडे मॅटर नाही आहे. तुम्ही प्रश्न विचारला तर मला सांगता येईल काही. तर झोपताना वाकडं झोपायचं, एक पाय वर करून झोपणारे आहेत लोक, असे झोपणारे लोक आहेत. खूप उंच उशी घ्यायची, अशा पद्धतीचं लोक आहेत. तर त्याच्यानंतर असमस्थानम असं जे कारण जे सांगितलेलं आहे की वाकड्या जागी झोपणं, तर तेही कारण मणक्यासाठी, मणक्याचा जो अँगल आहे, जो कर्वेचर आहे तो बदलतो आणि गादीला सूज येणं, नर्व कॉम्प्रेशन होणं, हे प्रॉब्लेम दिसायला. गादीने असावा हे डोक्यात जरी ठेवलं, म्हणजे तुमची गादी एवढी सॉफ्ट की मणकापर्यंत हे होईल. असं जर झालं तर मणका हे व्हायला लागतो, गादी दबायला लागते आणि नंतर झोपल्यावर पूर्ण शरीरावर जे युनिफॉर्म प्रेशर पडायला पाहिजे ते प्रेशर पडत नाही आणि परत त्रास व्हायला लागतात. त्यामुळे पण खूप कडकही नसलेली अशा गादीवर झोपलं पाहिजे. तर हे फार गरजेचं. येणाऱ्यांना काही सवय असते, आपण कारणांचाच उहापोह करतोय अजून. आणि नंतर आपण जाऊया. खूप उंच उशी घेणं गरजेचं असतं, घेतात लोक, आणि तेही चुकीचं आहे. उशी किती असावी जाड, तर तुम्ही एका कुशीवर झोपलात तर साधारणतः खांद्यापासून ते इथपर्यंत ती अशी यावी जेणेकरून तुमचा हा मणका सरळ राहावा, इथपर्यंत ती जाड असावी. आणि जर अगदी पोटावर झोपायची ज्यांना सवय, पाठीवर झोपायची ज्यांना सवय आहे, आता पाठीवर झोपूच नाही, कुशीवरच झोपायला सांगितलेलं आहे. रात्री तुम्ही झोपत असाल पण सुरुवात तरी कुशीनेच झाली पाहिजे, डाव्या कुशीने. त्याच्यामध्येही कारण मीमांसा आहेत, ते काय आता मी जात नाही त्याच्यात. तर कुशीवर झोपावं असं सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने तेवढी उशी जाड असायला हवी. उगाच फोल्ड करून अशी उशी घेऊ नये, मानेचे परत प्रॉब्लेम्स होतात. दिवसा झोपणं हे मानदुखीचं कारण आहे. जे दिवसा झोपतात त्यांची मान दुखू शकते. मग MRI मध्ये कॉम्प्रेशन असेल, MRI मध्ये काही असेल. लक्षात ठेवा, आधुनिक वैद्यशास्त्राचं जे डायग्नोसिसचं पिक्चर आहे ते काहीही असू शकतं आणि ते असणारच, त्यात काही वाद नाही. ते मशीन आहे, त्या मशीनमध्ये डिफॉल्ट MRI असतो, त्याच्यानुसार तुमचा MRIचा स्टडी होतो.
त्याच्यात जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मग ते डिजनरेशन असेल, कॉम्प्रेशन असेल, स्पॉन्डिलायटिस असेल, स्पॉन्डिलोसिस असेल, वॉट एव्हर असेल, अँक्युलोसिस असेल, ते तिथे दिसतं आणि त्यानुसार तो जो काही रेडिओलॉजिस्ट आहे तो तिथे नोट डाऊन करतो. तर ते काहीही असेल, कारण मीमांसा ही आयुर्वेदात सांगितलेली आहे. लक्षात आलं का? त्याच्यामुळे मी पुढे पुढे हळूहळू सांगेनच. तर अशा पद्धतीने असमस्थान म्हणजे वाकड्या तिकड्या स्थानावर झोपू नये. शिक्षकी पेशा असतो, त्यांना वर फळ्यावर असं लिहिण्याची सवय असते आणि विवृत्त ऊर्ध्वम हे कारणही मन्यास्तंभाचं सांगितलेलं आहे. वर सतत बघणे आणि त्यानेही मानदुखी, हर्निएशन, कॉम्प्रेशन हे कुठलेही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर अशा पद्धतीचे मानदुखीचे, कमरेचे हे प्रॉब्लेम्स होतात. काहींचं स्थूलपणा हे खूप मोठं कारण असतं, स्थूल असतं आणि पोटाचा घेर मगाशी सांगितला तसा खूप मोठा घेर असतो. तो घेर म्हणजे लोंबत असतो आणि ते प्रेशर, इन्क्लाइन प्रेशर त्या लंबर वर्टिब्रावर पडत असतं, गादीवर पडत असतं. आणि तुम्हाला सांगितलं जर पोट 5 किलो वाढलं असेल तर प्रेशर 50 किलो पडतंय मणक्यावर. तुम्ही नुसतं वाकून जरी चाललात पोट काढून तरी 10 पट प्रेशर मणक्यावर पडतं. 45 डिग्रीचा किंवा 60 डिग्रीचा जर अँगल केलात तुम्ही जमिनीशी तर ते 10 पट प्रेशर पडतं मणक्यावर. तर इतकं प्रेशर पडतं आणि हे असं जाणवत नाही आपल्याला जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे चालताना ताट चालावं, बसताना ताट बसावं. हे जे पूर्वी सांगायचे लाकडाच्या खुर्च्यात 90 डिग्रीमध्ये बनवलेल्या असायच्या पूर्वीच्या लोकांच्या, ह्याच्यामागे शास्त्रीय कारण होतं. ते अडाणी होते असं नाही. तर अशा पद्धतीचं ताट बसणं, त्या ताट बसण्यानेही भूक लागते व्यवस्थित. याचे जे प्रकार आहेत हे आता आपण जे सांगितली कारणं, पोटाचा घेर म्हणा किंवा चुकीच्या पद्धतीने झोपणं म्हणा, असं जे काही आपण सांगितलं ही साक्षात मणक्यावर होणारी कारणं आहेत. मणक्यामध्ये प्रॉब्लेम, मणक्याचे काही आपल्याला लक्षणं दिसायला लागतात, म्हणजे मुंग्या येणं, दुखणं, हात दुखणं येणं. पर्यंत आधुनिक वैद्यकशास्त्र की तुम्ही जास्त काम करताय, कष्टाचं काम करताय, वजन उचलताय, तुमच्या मणक्यात चीज झाली, ठीक आहे, आम्ही पण तेच म्हणतो, ठीक आहे, इथपर्यंत थोडेफार विचार समान जातात. त्याच्यानंतर मणका, त्याचा संबंध शरीरातल्या आतल्या अवयवांशी आपल्याला दिसतात. म्हणजे काय? तर मूळव्याधाचा पेशंट असेल, आता प्रत्येक वेळी असं नसतंय, तर मूळव्याधाची पूर्वरूप सांगितलेली आहे. त्या पद्धतीने वैद्य हा मूळव्याध आहे की नाही हे ठरवतो. आणि मूळव्याध असलेल्या रुग्णांमध्ये पोट साफ होत नाही. पोट साफ न झाल्यामुळे वायू वर फिरतो. वायू वर फिरल्यामुळे सगळ्यात वाताचं जे स्थान आहे कटी, तिथे पहिला तो फिरतो आणि कटीशूल म्हणजे कंबरदुखी सुरू होते. आता ही कंबरदुखी MRI काढा, एक्सरे काढा, ह्याच्यामध्ये ती नॉर्मलच दाखवणार. आवाज येत नाहीये? आवाज येत नसेल तर मला सांगा. आता येतोय का आवाज? थंब करा म्हणजे मी पुढे जाईन. आवाज येतोय का सांगा आता. थंब करा म्हणजे मला कळेल आवाज येतोय. साऊंड प्लीज. आवाज येतोय का मला थंब करून सांगा. आवाज येतोय का मला सांगा थंब करून. आवाज येतोय का? हां, ओके शुभम, थँक्यू. हां, मध्ये गेलेला आवाज. ओके, ठीक आहे. ओके, तर आत्तापर्यंत जी कारणं आपण झाली ती साक्षात मणक्यावर होणारे गोष्टी, म्हणजे तो आघात आदी असतील, वॉट एव्हर जे असतील
ही साक्षात मणक्यावर होणारी कारणं बघितली आणि इथपर्यंत आधुनिक वैद्यकशास्त्राने आपल्यामध्ये थोडंफार पॅरलल विचार जातात. आता इथून पुढे आयुर्वेदाचे विचारही सुरू होतात. जे तिथे त्यांची कल्पनाशक्ती थांबली तिथे आपले विचार सुरू होतात. पहिले पण येत होता काय? बरं असंच फसवलं वाटतं मला. बरं, तर ठीक आहे. त्यांच्या सतत उदावर्त होत असतं. लक्षात ठेवा, आज संडासला साफ नाही झाली, ठीक आहे, त्या दिवशी तुम्हाला पोटात गॅस पकडल्यासारखं होईल, त्या दिवशी भूक लागणार नाही, त्या दिवशी फट वाटेल, हा एक दिवस. हे जर महिने होत असेल तर तो वात नुसता तेवढ्यापुरता मर्यादित न राहता स्रोतसांमध्ये जातो. म्हणजे बारीक बारीक गोष्टींमध्ये जातो, रसामध्ये जातो, रक्तामध्ये जातो. तो वात अस्थिमध्ये जातो, जवळचं जे स्थान आहे कटी, त्या कटीमध्ये जातो आणि कंबर दुखायला लागते. ही जी कंबर दुखते, ह्या कंबर दुखीचा तुम्ही एक्सरे काढाल, MRI काढाल, त्याच्यात काही दिसत नाही. आणि टिपिकल लक्षण असतात ह्या कंबरदुखीची, की तो पेशंट म्हणतो की मी कुठलं तरी पेट सफा औषध घेतलं, एरंडल तेल घेतलं आणि पोट साफ झालं, त्या दिवशी माझी कंबर दुखत नाही. हे टिपिकल लक्षण हे उदावर्तजन्य कटिशूलाचं असतं. ज्या दिवशी त्या रुग्णाचं पोट साफ होतं या ना त्या मार्गाने, मग ते चूर्णाने का होईना, तेलाने का होईना, कशाने का होईना, ज्यावेळी त्या पद्धतीने पोट साफ होतं त्या दिवशी कंबर थांबते. म्हणजे ही कंबर कुठल्याही हर्निएशनने, कुठल्याही सुजेने, कुठल्याही कॉम्प्रेशनने, कुठल्याही स्पॉन्डिलायटिसने, कुठल्याही स्पॉन्डिलोसिसने कशानेही झालेली नसते, ही ह्याच्यानेच झालेली असते. तर ह्या कंबरदुखीला, ह्या अर्शाला, ह्या मूळव्याधाला, ज्याला आयुर्वेदामध्ये अर्श म्हणतात, त्याला अर्शाची चिकित्सा म्हणजे मूळव्याधीची चिकित्सा दिली ती त्या रुग्णाचा कंबरदुखी हा त्रास, मानदुखी हा त्रास जातो. इतकं सोपं आणि इतकं व्यापक विचार आयुर्वेदामध्ये आहे. काहींना कान कोरायची अशी सवय असते. पेन्सिल मिळाली, पेन्सिलने कान कोरतात. तर ही जी मलायनं आहेत, म्हणजे जिथून मळ येतो बाहेर, मग ते नाक असेल, कान असेल, डोळे असतील, मलायनं जे असतील, मूत्र, पुरुष, ही जी मलायनं आहेत त्याच्यामध्ये देवाने काही स्त्राव सोडलेले आहेत आणि ते असेच नाही आहेत. कान हे आकाश महाभूताचं आहे. इथे पटकन वायू वाढतो, थोडीफार कारणं मिळाली तर. तिथे स्निग्ध महाभूताचा, ज्याचं स्निग्धत्व जास्त आहे, असा जो मळ आहे कानातला, तो त्यांनी तयार केलेला आहे. त्यात आहे की काढणार नाही. दुसरी गोष्ट की तो जो मळ आहे घाण वासाचा असतो, की ज्याने किड्या मुंगे जाण्याचं ही इतकी देवाने सुंदर व्यवस्था केली असताना बाहेरून इतका साफ आणि परत वेळ मिळेल त्यावेळी काढीने हे करतात. ह्यांनी होतं काय आहे, तिने तो मळ जातो, तिथे वात प्रकोप होतो आणि मग चक्कर मारणे, मानदुखी हे सगळे त्रास होतात. म्हणजे कान कोरल्याने मानेच्या मणक्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात, हा विचार आयुर्वेदामध्ये आहे. आणि असं हे गणित जे आहे कसं होतं हे आयुर्वेद सांगू शकतो. त्यामुळे कान कोरायची सवय बंद करणे हे गरजेचे. कानाची रचना ही अशी आहे, लक्षात ठेवा, तो मळ साठून आत जाणारच नाही, तो बाहेरच येणार आहे. आणि त्यात तो शंखाकृती आहे, म्हणजे तो फिरून फिरून बाहेर येतो एक्स्ट्रा. आपण तो या ना त्या माध्यमाने तो काढून त्याला आत ढकलत असतो. आणि मग तो कर्णपुरण हे त्यासाठी सांगितलेलं आहे की ते वैद्याच्या तर त्रास, मानेचा मणका हे सगळे त्रास अतिशय सुंदर कमी होतात. मणक्याची जी झीज भरून यायची असेल, यासारखा सोपा आणि चांगला उपाय नाही. आणि ज्याने ते दिसतात, प्रात्यक्षिक तुम्हाला तसे पेशंट दिसतात बरे होताना. तर इतका संडास भसरट होते, म्हणजे भाताची शीतं पण दिसतात मलामध्ये. जे अन्न खाल्लंय ते अन्न दिसतं. टॉयलेटला होताना सशब्द आवाज होतो, गॅस पास होतो,
पोट नेहमी डिस्टर्ब असतं आणि पचनाची जी क्रिया आहे त्या पद्धतीने होत नाही. ह्याला आयुर्वेदामध्ये ग्रहणीय आजार सांगितलेला आहे आणि ह्याच्यातही कंबर दुखते. लक्षात ठेवा, कंबर ही तुमच्या समोर असलेली आतडी, तुमच्या समोर लघवीची जागा म्हणजे ब्लॅडर आणि तुमच्यासमोर त्या ज्या कमरेच्या समोर असलेलं मलायन म्हणजे पुरुष म्हणजे जिथून आपण मळ काढतो ते मोठं आतडं, स्त्री असेल तर गर्भाशय आणि तिच्या ग्रंथी, याच्याशी जवळपास ती कंबर आहे. त्यामुळे ह्या अवयवांमध्ये होणाऱ्या विकृतीचा परिणाम त्या कमरेला भोगावा आणि कंबर दुखते. आणि ही व्यवहाराची पोट साफ होत नाही व्यवस्थित, मळामध्ये अशा पद्धतीचं जे असतं त्याला ग्रहणीची चिकित्सा करावी लागते. आपण जी म्हणजे जी संडास करतो ती बांधून म्हणजे काय की संडास झाल्यानंतर धावी नाही लागली पाहिजे इतकी ती बांधून असायला हवी. जर ती चिकटत असेल, त्याचा घाण वास येत असेल तर खूप धावी तरी प्रॉब्लेम आहे, आपल्या पोटाचा प्रॉब्लेम आहे. जवळच्या वैद्याकडून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, कारण हाच नंतर प्रॉब्लेम वेगवेगळे आजार निर्माण करतो. हाच प्रॉब्लेम नंतर कंबरदुखी करणार आणि तुम्ही जाणार हाडाचा डॉक्टर. पोट तुमचं साफ होतंय का नाही होत आहे, तुम्हाला भूक लागते का नाही लागत आहे, ह्याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. हाड म्हणजे हाड असतं. त्यामुळे सर्वव्यापी विचार करणाऱ्या वैद्याकडे तुम्ही जायला हवं. तो बघेल की तुम्हाला मूळव्याध आहे का, तो बघेल तुम्हाला ग्रहणी आहे का आणि त्यानुसार तो चिकित्सा करेल. ती चिकित्सा तुमच्या कंबरदुखीसाठी तुमच्या कमरेमध्ये असलेल्या MRIमध्ये जे काही रिपोर्ट्स दाखवत असतील, जे काही असेल कॉम्प्रेशन असेल, ती त्याची चिकित्सा असते. ते वाताचं प्रेशर म्हणजे जो वर जाणारा जो वात आहे मूळव्याधेमध्ये, तो वर जाणारा जो वात थांबला गेला, रोज मूळव्याधेचं औषध दिलं गेलं त्या रुग्णाला आणि रोज त्याची संडासला व्यवस्थित त्याचा जो काही मूळव्याधाचा प्रकार आहे त्यानुसार औषध दिलं गेलं आणि तो वात जर वर फिरायचा बंद झाला तर ॲटोमॅटिक ते प्रेशर रिलीज व्हायला लागतं, गादीची सूज कमी होते. ह्या अशा प्रोग्नोसिस अशा ज्या गोष्टी घडतात कारण ती वात जे शोध प्रकरणामध्ये आणि ती हे केलेली असते आणि ते ट्रिगर वाताचा कमी झाला की गादीची सूजही कमी होते, मणक्यामधलं प्रेशर व्यवस्थित होतं आणि नसही मोकळी होते, इतका परिणाम होतो. नंतर काहींमध्ये मणक्याचे जे काही विकार आहेत, TB, मणक्याचा TB एक होतो. कसं आहे, जन्म झाल्यापासून आईच्या दुधावर बाळ असतं आणि ते जे दूध आहे ते खूप काळपर्यंत माणसाला उपयोगी पडतं, त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव. तर ज्यांना हे लहानपणापासून दूध मिळत नाही किंवा पर्यायी सोर्स वापरले जातात त्यावेळी त्रास न होता नंतर त्यांचे जे धातू आहेत त्यांच्यात तेवढी सारता नसते, ज्यांची शरीर आईचं तेवढी सारता नसते, लागणे ह्या तक्रारी सुरू होतात. त्यांच्या हाडांमध्येही तेवढी सारता नसते. मग हाडांमध्ये कमी वयात ॲप्सेस होणं हाडामध्ये किंवा हाडामधचा TB होणं ही लक्षणं दिसतात. अर्थात काय आहे, त्यानुसार ते सगळं आहार विहार जो आहे त्यानुसार ते सगळं घडणार आहे. म्हणजे काय की तो जर व्यक्ती तिखट, आंबट, खारट आहाराचे नियम कुठलेही पाळत नसेल आणि त्यात त्याची ही हिस्ट्री अशी असेल की त्याने आईचं दूधच पिलेलं नाही आहे, असं असेल तर तो लवकर त्या आजाराला लवकर तो आजार त्याच्या शरीरात येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं खाणंपिणं हे गरजेचंच आहे, चांगलं व्यवस्थित असणं, लवकर उठणं गरजेचं आहे, अंगाला तेल लावणं गरजेचं आहे, आहारात तूप घेणं गरजेचं आहे, दूध पिणं गरजेचं आहे, हे गरजेचंच आहे. त्यामुळे अशा गोष्टी त्या अशा लोकांना घडतात. मग असा TB व्हर्टिब्रा असेल किंवा अशा जर हाडांमध्ये असतील त्याला आयुर्वेदामध्ये सुंदर चिकित्सा आहेत की बाबा त्या जिथे मणका आहे तिथे जळू लावले जातात. काही लेप आहेत आयुर्वेदामध्ये, ते लेप लावले असता तिथली जखम बरी होते, बाहेरून लेप लावला असता रेग्युलर. आणि शिवाय आहाराची पथ्य व्यवस्थित पाळणं आलं, ते सगळं केलं तर तेही व्यवस्थित व्हायला लागतं. त्यामुळे आईचं दूध किती महत्त्वाचं आहे हे इथं कळतं आपल्याला. प्रेग्नन्सीमध्ये कंबर दुखते कारण बाळाचं जे वजन आहे ते पडत असतं पोटावर आणि मागे त्याचं प्रेशर पडत असतं, त्यामुळे ती कंबर दुखत असते.
बाळंतीण झाल्यानंतर बाळंतकाळे चालू केले नाहीत, शेकशेगडी घेतली नाही, की तो वात तिथे जो राहिलेला आहे तो कधीतरी ऋतूनुसार ऋतूची अपेक्षा करतो आणि त्याला ऋतू मिळाला किंवा असं सगळं आलं की मग त्या स्त्रीला स्त्री विचारल्यावर आपल्याला ते घेतले नाहीत दिसतात आणि मग करावं लागतं त्यांना, कारण त्यावेळी आर्तव आहे म्हणजे पाळी व्यवस्थित जायला पाहिजे होतं, रक्त जायला पाहिजे, ते गेलेलं नसतं, गर्भाशयाचा काही विचार केलेला नसतो आणि तो विचार मग नंतर करावा लागतो. त्यांची चिकित्सा ही वेगळी येते. त्यामुळे असेही विचार असतात ज्याच्यात कंबर दुखते. प्रत्येक वेळी कंबर दुखते म्हणजे नसच दबली पाहिजे असं नाही आहे. तर MRI पिक्चरमध्ये दिसणार आहे की हर्निएशन झालंय, MRI पिक्चरमध्ये तुम्हाला डिजनरेशन झालं आहे, हाडांची झीज झाली असे आहे. पण आयुर्वेदामध्ये ज्यावेळी वैद्य तुम्हाला बघतो त्यावेळी तो ते न बघता, तेवढीच ॲनाटॉमी न बघता अशी काही कारणं बघतो आणि मग मूळव्याध त्याला मिळाला, त्याला ग्रहणी मिळाली, त्याला काहीतरी असे आजार मिळाले, तर मग तो त्याची चिकित्सा करतो आणि ती चिकित्सा ती गादीची सूज कमी करणं ह्याची चिकित्सा असते आणि हे दिसतं. त्यामुळे आपल्याला रिपोर्ट व्यवस्थित करायचे नसतात, तो व्यक्ती व्यवस्थित करायचा असतो. हे डोक्यात त्या रुग्णाने ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने निसंकोचपणे वैद्याकडे जाऊन व्यवस्थित आपलं निदान करणं गरजेचं आहे आणि ते करायला हवं. खोकल्याचे काही प्रकार असतात, त्याच्यामध्ये कंबर दुखते, सतत खोकून कंबर दुखते, तर त्याची चिकित्सा ही वेगळ्या पद्धतीने करावी लागते. वात वर फिरणं हे जे उदावरतं जे प्रकरण आहे ते अनेक गोष्टींमध्ये घडतं. जे ऑफिसला लोक जातात ते लघवीचे, मळाचे म्हणजे संडासचे वेग अडवून धरतात आणि मग लघवी धरून ठेवणं हे एका दिवसात घडत नसतं, अनेक महिन्यांपासून वर्षापासून होत असतं. आणि मग ते सांगतात की मला काही तसल्या वाईट सवयी नाही आहेत, मी काही वजन उचलत नाही, मी नुसतं बसूनच असतो, मी योगा पण करतो, प्राणायाम पण सकाळी करतो, तरी माझी कंबर कशी काय दुखायला लागली, तरी माझ्या गादीला सूज कशी काय आली, तरी माझे मणके झिजले कसे काय, मी आहारात सगळं घेतो. तर त्यांची कारणं ही वेगावरोध म्हणजे जो मलाचा मूत्राचा वेग अवरोध केल्यामुळे जी त्रास होतात ती कारणं असतात त्यांच्यामध्ये आणि त्या कारणांचा शोध घेतल्यानंतर ती कारणं मिळतात आणि त्या कारणांची चिकित्सा हे वेगळ्या सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये. म्हणजे मूत्राचा अवरोध झाल्यावर चिकित्सा काय करायची, मळाचा अवरोध झाल्यावर चिकित्सा काय करायची हे वेगळे दिलेले आहेत आणि हे वेगळे विषय त्यांना करावे लागतात, तशा पद्धतीची चिकित्सा करावी लागतात आणि त्यांना त्याच्यात उपशय मिळतो. तर असंच काय होत नसतं आणि मी एवढं सगळं परफेक्ट केलं आणि मला हे असंच का झालं याची कारणं काहीतरी असतात. कारण आपण जे काही खातो पितो हे आपल्याला माहिती असतं की आपण असं छान डाएट चांगलं करतोय, पण आयुर्वेदानुसार कधी तो डाएट चुकीचाही असतो तुमच्या प्रकृतीनुसार. त्यामुळे प्रसारमाध्यमांना न भूलता कोणीतरी काहीतरी सल्ला दिला असतो, तू हा लेप लाव, मी हे सकाळी खातो, तू खात जा, असं न करता रीतसर वैद्याकडे जाऊन आपला आजार काय आहे, तो कशातून उत्पन्न झाला आहे, तुम्हाला काय वाटतं आहे आणि मी काय करायला हवं ह्याचा विचार करून पुढचं पाऊल उचला, जेणेकरून तुमचा भविष्यात तो त्रास वाचेल, भविष्यातले अनेक रेडिओलॉजीचे रिपोर्ट करावे लागणार नाहीत, ऑपरेशन्स टळतात. तर योग्य सल्ला घेणं, योग्य काळजी घेणं हे फार गरजेचं असतं. काहींमध्ये युरिन स्टोनचा त्रास होतो, लघवी धरून ठेवलेले लोक असतात किंवा काहींना अनुवंशिकताही असते मूत्राशमरीची, मुतखडे होण्याची आणि मग त्याचं दुखणं जे आहे मुतखड्याचं त्याच्यातही कंबर दुखते आणि त्याची चिकित्साही ती करावी लागते, मुतखड्याची करावी लागते. औषधं बदलतात, चिकित्सा सूत्र बदलतं आणि ती चिकित्सा केली मुतखड्याची की त्यांना बरं वाटतं, कंबरही थांबते. त्यांच्यात टिपिकल लक्षण असतं की लघवी थांबवून धरली की मला कंबर दुखते. कसं आहे, फक्त दुखतं ह्याच्या रिलेटेड अनेक गोष्टी असतात आणि ही दिसतात आपल्याला. म्हणजे टिपिकली पेशंट म्हणतो की मला जर नॉनव्हेज खाल्लं की कंबर दुखते. आता हे लक्षण तुम्ही जर वैद्यकशास्त्रामध्ये शोधायला गेलात तर तुम्हाला त्याचं काही कारणच मिळत नाही, असं कसं काय, किंवा ठीक आहे तो म्हणतोय म्हणून ठीक आहे पण त्याचा काय एवढा त्याच्यावर विचार केला जाणार नाही. पण आयुर्वेद त्याच्यावर विचार करतो. मांसधातूमध्ये असलेल्या विकृती, दुष्ट झालेलं मांस, दुष्ट झालेलं मेद याच्यापासून जर कंबर दुखत असेल तर विशिष्ट हे पदार्थ खाल्ल्यानंतर ती जाणवते. चिकन खाल्लं, मटण खाल्लं, जास्त प्रमाणात खाल्लं की माझी कंबर दुखते, एरवी कधी दुखत नाही, असा पेशंट टिपिकली सांगतो.
आणि हे कारणाचा उहापोह करून मांसधातूची विकृती दूर करणं, मांसपाचकासारखी वेगवेगळी चांगली चांगली औषधं आहेत, मांसधातू चांगला करणं, मेदधातू चांगला करणं ही गरजेची असतात. फक्त तिखट खाल्लं की कंबर दुखते, फक्त तिखट खाल्लं की माझी मान दुखते आणि चक्कर मारते, असे रुग्ण असतात. तर त्यांच्यासाठी तो तिखटपणा बंद करणं ही ट्रीटमेंट असते, ती करावीच लागते. तुम्ही कितीही कसल्याही गोळ्या खा, किती सप्लिमेंट खा, काही करा, जोपर्यंत तुम्ही तिखट बंद करत नाही, जोपर्यंत तुम्ही तो जो आहार खाताय वातप्रकोपक, तो आहार बंद करत नाही, तोपर्यंत तुमचं हे होत नाही. अशा रुग्णांमध्ये आपल्याला कंबरदुखीला विरेचनासारख्या ट्रीटमेंट अतिशय सुंदर काम करतात. पंचकर्मा कुठली आहेत आणि ती कशी आहेत ही जवळच्या वैद्याकडून जाऊन समजून घेणं हे फार गरजेचं आहे. विरेचनाने काय होतं, बस्तीने काय होतं, किती रिझल्ट मिळतात हे घेतल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. त्यामुळे ज्यांचा आहार तिखट आहे, आंबट आहे, खारट खूप खात आहेत, उन्हात खूप काम करत आहेत, चिडचिडा स्वभाव आहे, असं ज्यांचे काही आहेत बॅकग्राऊंड, त्या सगळ्यांना विरेचन ही ट्रीटमेंट अतिशय सुंदर काम करते आणि ती कंबरदुखी त्यांची जाते एका विरेचनामध्ये, आणि जी जाते ती पुन्हा कधी येत नाही, इतकी चांगल्या पद्धतीने जाते. तर ते वैद्याकडे जाऊन तुम्ही हे कारण घेणं गरजेचं आहे. नंतर काहींचं तुम्हाला मी सांगितलं की मांस खाल्ल्यावर हे होतं, काहींचं कंबर तुडवून घ्यावी लागते. त्यांना रात्री झोपले की मग छोटा असेल, त्यांचा मुलगा असेल, कोण असेल, त्यांच्याकडून कंबर तुडवून घेतात, किंवा कोणी कंबरला मारलं किंवा बरं वाटतं. हे टिपिकल लक्षणं मांसगत ज्वरामध्ये दिसतात. आणि एक ज्वराचे प्रकार आहेत आयुर्वेदामध्ये, तापाचे प्रकार आहेत, आणि हे असे लक्षणं जे असतात मांसगत वातामध्ये दिसतात, असे जे काही विशिष्ट लक्षणं असतात, त्यांची ट्रीटमेंट, त्यांची निदानही वेगवेगळी असतात आणि त्यानुसार त्यांची चिकित्सा द्यावी लागते. मग अंगावर मुंग्या चढल्यासारखं वाटणं, आत असं काहीतरी हलल्यासारखं वाटतंय, ही अशी लक्षणं वेगळी दिसतात. जी लक्षणं आधुनिक वैद्यकशास्त्र काही कोट करत नाही, त्यांचं काही त्याच्यात डिफरन्शिएशन काही नाही आहे. म्हणजे कंबर दुखते म्हणजे दुखते, मग कशी दुखते, खूप दुखते, कमी दुखते, तीव्रता डिपेंड ऑन द इंटेन्सिटी. पण दुखायच्या आधी ताप येतो असं रुग्ण म्हणतो, किंवा एक दिवसाआड कंबर दुखते, आज कंबर दुखली उद्या कंबर दुखत नाही, हा चतुर्थक ज्वराचं लक्षणं दिसतात. आयुर्वेदामध्ये ही जी लक्षणं आहेत ती ज्वरामध्ये किंवा वेगवेगळ्या आजारामध्ये सांगितलेली आहेत. त्यानुसार आयुर्वेदीय तज्ज्ञ ती लक्षणं तो हे करतो. ज्यावेळी माझी कंबर दुखते त्यावेळी ताप येतो, किंवा पाठ माझी खूप पाठ दुखते, असं लक्षण टिपिकली दिसतं. हे तृतीयक ज्वरामध्ये दिसतं, आणि तो ज्वर येताना कंबर खूप. आयुर्वेदीय वैद्याकडून निदान करून घेणं हे फार गरजेचं आहे. ट्रीटमेंट दिली, ज्वराची ट्रीटमेंट करत नाही, माझी कंबर दुखते त्यावेळी खूप मांड्या दुखतात, हे पद्धतीने चिकित्सा व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने निदान व्हायला पाहिजे. आयुर्वेदीय वैद्य चांगल्या पद्धतीने करू शकतो असं मला वाटतं. तर आपली जे हेतू आहेत, आपण जे काही खातो पितो ते सगळं सांगणं, न लपवता सांगणं. कारण काय होतं, ज्यावेळी कंबर दुखतो पेशंट त्यावेळी तो म्हणतो की मूळव्याध कशाला आहे, ते कशाला सांगा, मी कशाला सांगू, माझी फक्त कंबर दुखते, कंबर फक्त बरी करा तुम्ही, मूळव्याधाचं बघीन, त्यासाठी वेगळं औषध घेईन. तर तसं नसतं. ते आपलं शरीर हे एकत्रच आहे. परिणाम कमरेवर होणार नाही, त्वचा विकाराच्या कमरेवर होणार आहे. इतके लांबचे विचार आयुर्वेदामध्ये. पण गोष्टी त्याला सांगणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यातून तुमचं चांगलं व्यवस्थित ॲक्युरेट निदान होणार आहे, आणि तो प्रिसाइजली पथ्य तुम्हाला लिहून देणार आहे, आणि तुमचा हा आजार कायमचा जाणार आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर अशा पद्धतीने फक्त कंबर दुखी म्हणजे ती दबलीच जाते, कादीला सूजच आलेली आहे आणि मणक्यात झीजच आहे, एवढ्यापुरतं हे प्रकरण मर्यादित नसतं. एवढं तुम्ही डोक्यात घेतलं पाहिजे. तुमचे रेडिओलॉजीचे रिपोर्ट काही का म्हणेनात, तुमचे MRIचे रिपोर्ट काही का म्हणणार, त्याचं आयुर्वेदिक निदान काय होतं, यासाठी तुम्ही वैद्याकडे जाणं हे फार गरजेचं आहे. आणि ते गेल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की नेमकं माझ्या कंबरदुखीचं कारण काय. कधी कधी क्षुल्लक कारणं असतात. मोड हल्ली कडधान्य खात असतो रुग्ण, आणि कोणीतरी सांगितलेलं असतं एक फुलपात्र खात असतो. तर हेही कारण तुमची कंबरदुखीला होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. तुमच्या दृष्टीने कारणं ही नसतीलही, तुम्ही जे एखादी गोष्ट करत आहात किंवा
रोज मेथी गरम पाणी, सकाळी उठल्या रोज लिंबू सरबत पिणारे लोक आहेत. असं काही ना काहीतरी करत असतात. कोणीतरी सांगितलेलं असतं आणि तो जो प्रकार आहे तो त्या माणसाला सूटही झालेला असतो. आणि एकदा का सूट झाला म्हणून त्या माणसाला वाटतं की आता मी वैद्यच झालो, मला आता कळालं. आणि तो 4 लोकांना तेच सांगतो, अरे मी असं घेतलं आणि मला फार छान वाटतंय, की लगेच फॉलोअर्स वाढत जातात. तर असं न करता त्याची प्रकृती वेगळी असेल, त्याला ते सूट होईल, ते आपल्याला सूट होईल का, आणि ते योग्य आहे का, मुळात सूट जरी झालं तरी ते योग्य आहे का, हे वैद्याकडे जाऊन विचारणं. आणि हे छोटे छोटे सगळे विषय वैद्याला सांगणं हे फार गरजेचं आहे, कंबरदुखीचा त्रास असला तरी. कारण रुग्ण ज्यावेळी येतो दवाखान्यात त्यावेळी तो डायरेक्ट समोर तुमच्या MRIचे रिपोर्टच ठेवतो आणि बघा काय झालं आहे. तर मग वैद्य तो MRIचे रिपोर्ट बघेलच, पण त्याच्यासाठी ते दुय्यम भाग आहे. तुला होणारे त्रास, तुझं खाणं पिणं वागणं हे काय आहे हे त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि रिपोर्ट हा नंतरचा भाग आहे. तो त्याच्या माहितीसाठी तो रिपोर्ट बघूही शकेल किंवा नाहीही बघणार. पण तुम्ही त्याला सगळे हेतू डिटेल सांगणं, काय कारणं घडली, कसं घडलं, कधीपासून घडलं, माझा आहार विहार काय आहे, काही न लपवता सांगणं हे फार गरजेचं आहे तुम्हाला बरं होण्यासाठी. आणि तो वैद्य मग त्या पद्धतीने तुम्हाला पथ्य आणि ही सगळं देऊ शकतो. तर कंबर दुखली, ज्यावेळी मणक्यामध्ये झीज असते, गादी दबली जाते, नस दबली जात असते, गादीला सूज असते, त्यावेळी तुम्हाला लक्षणं ही अनेक आणि भिन्न भिन्न प्रकारची दिसतात. मग ती हात दुखणे असो, पाय दुखणे असो, मुंग्या येणं असो, सूज येणं असो, अशी वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं दिसतात. कधीकधी एकच करंगडी दुखत असते, कधीकधी एकच करंगडीमध्ये स्पंदनं जाणवत असतात. अशी वेगवेगळी घडतात. असं काही टिपिकलच लक्षण दिसायला पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे लक्षणांचाही आवाका खूप आहे. स्वतः निदान न करणं, स्वतः जजमेंट न करणं हे फार गरजेचं आहे आणि वैद्याकडे जाऊन ते तुम्ही केलं पाहिजे. आता भाग येतो चिकित्सेचा. मुख्य जे तुम्हाला सांगितलं, जी काही अस्थिधातू आहे, जे काही तुमचं हाड आहे शरीरातलं, ते मजबूत जर व्हायचं असेल, त्याच्यामध्ये स्थिरता हा गुण आणायचा असेल, त्याच्यामध्ये गुरुता हा गुण आणायचा असेल, त्याच्यामध्ये लवचिकताही आणायची असेल, तर तुम्हाला अंगाला तेल लावणं हा तरुणोपाय आहे आणि त्याला ऑप्शन नाही आहे. त्यामुळे रोज अंगाला तेल लावणं फार गरजेचं आहे. नंतर आहारामध्ये विशिष्ट तूप घेणं हेही तितकंच गरजेचं आहे, कारण तुमचा आहार बदलला तर तो शरीरावर दिसणार आहे त्याचे परिणाम. आयुर्वेदामध्ये या सगळ्या जे काही कंबरदुखी असेल, मानदुखी असेल, ह्या सगळ्यांना वेगवेगळ्या चिकित्सा आहेत. मग त्या ह्याच्या का असेना, म्हणजे अंगाला तेल लावणं असेल, विशिष्ट प्रकारचं तेल कमरेला लावणं असेल, अग्निकर्मासारखं उपचार असतील जिथे चटका दिला जातो वेगवेगळ्या सळींच्या साह्याने, मग ती सुवर्णशलाका असेल, मृत्तिक शलाका असेल, वेगवेगळे उपाय आहेत. कटिबस्ती, मन्याबस्ती यासारखे उपचार आहेत की ज्याच्यामध्ये कमरेवर, मणक्यावर तेल जिरवलं जातं. नंतर नाडीस्वेदासारखा उपचार असेल ज्याच्याने काढ्याच्या वाफेने तुम्हाला शेकलं जातं. असे वेगवेगळे उपचार आहेत. तुमच्या कारणांचं विचार करून काय कारणं घडली त्यानुसार ते उपचार आहेत. विशिष्ट प्रकारचे सूज असणं गादीला, म्हणजे सपोज हर्निएशन आलेलं असेल किंवा डिस्क बल्ज आला असेल आणि हेतू जर काही, म्हणजे जी काही कारणं वैद्याने विचारलं ती कारणं सगळी रक्त दूषित करणारी कारणं असतील, पित्त दूषित करणारी कारणं असतील, तर पित्तच्या शोधातली काही औषधं, म्हणजे पित्ताच्या सुजेतली काही औषधांचे लेप दिले मणक्यावर, तर त्याच्याने ती मणक्याची सूज कमी होते, गादीची सूज कमी होते आणि हे प्रकरणं सॉल्व्ह व्हायला लागतात. तर असे अष्टपैलू सगळे विचार हे आयुर्वेदामध्ये आहेत. ह्या मणक्याच्या प्रॉब्लेमला, ह्या कमरेच्या प्रॉब्लेमला, विकारांवर सगळ्यात जर काही महत्त्वाचे असेल तर ती आहे बस्ती चिकित्सा. पंचकर्मातली बस्ती चिकित्सा ही सगळ्यात श्रेष्ठ चिकित्सा आहे आणि हा पथ्यांमधला एक्का आहे असं सांगितलं तरी चालेल. तर हा एक्का वापरून बघावा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आहे. तर बस्ती म्हणजे काय की संडास वाटे औषध सोडणे आणि मग ते औषध तेलाचं औषध असतं, काढ्याचं औषध असतं, तेल काढे मिक्स असलेलं औषध असतं, दुधात काही औषधं सिद्ध करून ते असतं. अशा पद्धतीचे वेगवेगळी औषधं तयार केलेली असतात. ती जी कॉम्बिनेशन्स आहेत ती शास्त्रांचा विचार करून खूप बुद्धिमान माणसांनी तयार केलेली ते विचार आहेत आणि ती कॉम्बिनेशन जी आहेत तेलाची काढ्याची ती संडासवाटे औषधं सोडली जातात, त्याला बस्ती असं म्हणतात. आणि मग ती बस्तीचं काम करतं पक्वाशय, म्हणजे जे आतडं आहे
ज्याच्यात वाताची उत्पत्ती होते, ज्याच्यामुळे तुमच्या मणक्याची झीज होणार आहे, ज्याच्यामुळे तुमच्या मानेच्या मणक्याची झीज होणार आहे, कमरेच्या, त्या स्थानावरच तेल सोडल्यामुळे, त्या स्थानावरच वाताची चिकित्सा केल्यामुळे आपल्याला लवकर आराम पडतो आणि चिकित्सा ही कमी काळात चांगले रिझल्ट देते. इवन ती कष्टसाध्य व्याधी असल्या, म्हणजे कठीण व्याधी असला, बरा करायला जरी हे असला तरी तो बस्तीने कव्हर करता येतो. तर बस्ती काय आहे, कशा पद्धतीने घ्यायला हवी, ह्या पद्धतीने वैद्याकडे जाऊन तुम्ही बघायला पाहिजे. काहींमध्ये शुक्रक्षय असतो आणि तो खूप पराकोटीचा झालेला असतो आणि त्यानेही कंबर दुखत असते. अशांनी तर बस्ती घ्यायलाच हवी. कारण तुम्ही औषधं घेणार कधी, ती पचणार कधी, कारण अग्निमांद्य हे लक्षण जोडीलं असतं आणि अपानाच्या ऊर्ध्वगतीमुळे दृष्ट अग्नी झालेला असतो आणि हे औषधं पचणार कधी, ती लागणार कधी शरीराला, ह्याच्यापेक्षा जर बस्ती घेतली तर पटकन उपशय मिळायला लागतो. दुधात काही औषधं, शतावरी असेल, ज्येष्ठमध असेल, अशी काही जीवनीय शुक्रवर्धक औषधं अशी दुधात शिजवून त्याचा बस्ती दिला जातो. शुक्रवृद्धी लगेच होते, लगेच त्या जी कारणं आहेत ती कारणं नष्ट व्हायला लागतात आणि मणका व्यवस्थित व्हायला लागतो. तर अशा पद्धतीच्या बस्त्या आहेत. काहींचा मळ म्हणजे संडास जी आहे ती व्यवस्थित साफच होत नाही. नेहमी संडासला घाण वास, कधीकधी जंत पडणं, कधीकधी आव पडणं, कधीकधी त्याचा रंग बदलणं, अशा सतत तक्रारी असतात. तर आयुर्वेदामध्ये मलशोधक बस्त्याही आहेत. म्हणजे तुमचा जो मलाशय आहे, म्हणजे पक्वाशय आहे, ज्याच्यातून मल तुमचा तयार होतो आणि बाहेर पडतो, अशा मलशोधक बस्त्याही आहेत. मग त्याच्यात मदन फळ आहेत आणि अशी वेगवेगळी औषधं आहेत, गोमूत्रासारखी औषधं आहेत. तर ती औषधं, ती जी बस्ती दिली तर अतिशय सुंदर रिझल्ट मिळतात. नंतर मळ चांगला व्हायला लागतो. मळ चांगला झाला की तिथला वात कंट्रोलमध्ये यायला लागतो आणि मणक्याची, मानेच्या मणक्याची, पाठीच्या मणक्याची जी काही सूज असेल, झीज असेल, ती भरून येते. तर अशा बस्त्याही आहेत. काहींना सांगितलं की तिखट, आंबट, तेलकटचं खूप खाण्याची सवय असते. पिढ्यानपिढ्या ते खात असतात आणि ती सवय इतकी असते की त्याच्याशिवाय ते जेवत नाहीत. तसं जेवण नसेल तर ते वरून मीठ घेतात, तिखट घेतात, मिरची खातात. अशांची जी मणक्याची झीज आहे त्यांना पित्तावृत्त वाताच्या बस्त्या असतात, दुधात सिद्ध केलेल्या बस्त्या असतात. गुळवेलीसारखी औषधं दुधात शिजवली जातात. ज्येष्ठमधासारखी असतील, लोध्रासारखी असतील, अशी औषधं शिजवून, दशमुळं असतील, अशा बस्त्या आहेत. तर त्या बस्त्या दिल्यानंतर त्यांची कंबरदुखी अतिशय सुंदर पद्धतीने कमी होते, शरीरातली उष्णता कमी होते आणि सोबत पथ्य तुम्ही पालन केलीत तर तो कमरेचा, मानेचा जो त्रास आहे तो कायमस्वरूपी जातो. तर अशा दृष्टीने पित्तावृत्त वाताच्याही बस्त्या तुम्हाला वापरू शकता तुम्ही. काहींची मलप्रवृत्ती ही एकदम पातळ असते, नेहमी भसरट अशी संडासला होत असते आणि खूप गॅस जात असतो. तर ह्यांना एक मलसंग्राहक बस्त्या असतात. तर त्या बस्त्या, मोचरसासारख्या बस्त्या असतील तर त्या बस्त्या दिल्यानंतर मळ बांधून व्हायला लागतो. म्हणजे मळाचा कंबरदुखीशी एवढा जवळचा संबंध आहे हे सांगण्याचं हे तात्पर्य आहे. तर कंबर दुखते म्हटल्यावर पोट साफ होतं का आणि ते कसं होतं हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, जो वैद्य विचारतो तुम्हाला. आणि त्या दृष्टीने तशा बस्त्या दिल्या की संडास बांधून होते आणि पुन्हा काही तो कंबरदुखीचा त्रास जातो. जरी रेडिओलॉजिकल जे पिक्चर काही असे नका, तो कंबरदुखीचा त्रास आहे तो जातो. अस्थिक्षय ज्यांच्यात असतो किंवा हाडा कटकट वाजत असतात तर तो अस्थिक्षय पटकन जावा यासाठीही काही सुंदर सुंदर बस्त्या आहेत. चंदनवाला लाक्षादी तेलाच्या, लाक्षादी तेलाच्या, अशा सुंदर सुंदर ही तुम्ही घेऊ शकता. काही बस्त्या आहेत की तुम्हाला काही म्हणतील की मला वेळ मिळत नाही, ऑफिसला जावं लागतं, तर अशाही काही बस्त्या आहेत मात्रा बस्तीसारख्या की तुम्ही ती बस्ती घेऊन तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. फारसे काही नियम तुम्हाला पाळावे लागत नाहीत. बस्तीची मात्रा कमी असते आणि ती तुम्ही रोज घेऊ शकता. अशा पद्धतीच्या मात्रा बस्त्या पण आहेत. कमी प्रमाणात तेल असतं, ते संडास वाटे सोडलं जातं आणि ते तेल शोषून घेऊन शरीर जे त्याला अपेक्षित कार्य आहे त्या तेलाला ते कार्य घडतं आणि तुमच्या कंबरदुखी, मानदुखीचे त्रास जातात. तर ह्या मात्रा बस्ती घेऊन बघायला पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. जर तुम्ही ऑफिसला जात असाल, सुट्टी काढता येत नसेल, असं सगळं काही प्रकरण असेल तर, आणि 10-15 मिनिटाच्या प्रोसिजर आहेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या बस्त्या पूर्वीची लोक घ्यायचे. घोड्यावर बसताना युक्तरथ बस्ती नावाची प्रकार आहे, तर तसे बस्ती घेऊन ते मग प्रवास करायचे. एवढ्या घोड्यावरून प्रवास करणं, एवढ्या बैलगाडीतून प्रवास करणं आणि मणके चांगले राहणं, ह्याच्यामागे जादू नाही आहे. तर अंगाला तेल लावणं, तुपाचा मुक्त हस्ताने वापर करणं जेवणात आणि बस्तीसारख्या प्रयोगांचा वापर करायचे ते, आणि म्हणून त्यांचे मणके चांगले राहायचे.
त्यावेळी कुठलीही सप्लिमेंट्सवरची नव्हती. तर हे करणं गरजेचं आहे. बस्ती हा इतका मोठा विषय आहे की बस्तीवरच एक लेक्चर होईल इतकं ते प्रकरण मोठं आहे. कुठल्या बस्त्या द्यायच्या, कुठली द्रव्य द्यायची, हे वैद्यांशी संबंधित विषय असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा विषय काही मी बोलत नाही आहे. तर अशा पद्धतीने व्हायला हवं. नंतर बस्ती जी काड्याची बस्ती असते, तेलाची बस्ती असते, ती कशी द्यायची, त्यांचा जो क्रम आहे त्यानुसार काही प्रकार आहेत. कर्मबस्ती, कालबस्ती, योगबस्ती असे प्रकार आहेत. आणि मग ते 30, 15, 8 असे प्रकार आहेत. तर त्यानुसार आपण ती योगबस्ती जे 8 प्रकार आहेत की आज तेलाची, उद्या काढायची, परत तेलाची, अशी प्रत्यवाय क्रमाने अल्टरनेट डेला ती 8 बस्त्यांचं आपण घेऊ शकतो. असे प्रकार करू शकतो. सोबत कटिबस्ती नावाचा प्रकार आहे, मन्यबस्ती नावाचा प्रकार आहे. थोडं शमन चिकित्सा जी आहे, पोटातून घेण्याची जी औषध आहे त्याला लागणारा खर्च आणि हा थोडासा जास्त आहे, मान्य आहे, थोडंफार जास्त आहे. पण ह्याच्यातून मिळणारी जी फलश्रुती आहे, ह्याच्यातून मिळणारा जो फायदा आहे तो त्याच्या कितीतरी पटीने आहे. आणि तो फायदा इतका चांगला आहे की नंतरचे तुमचे ऑपरेशन्स, नंतरचे तुमच्या वेगवेगळ्या रेडिओलॉजिकल तुमच्या ज्या काही टेस्ट, नंतर भविष्यात तुम्हाला जो काही अमाप पैसा हॉस्पिटलला ओतायचा आहे तो सगळाच पैसा हा वाचवतो. त्यामुळे त्याच्या तुलनेने तो कमीच आहे. त्यामुळे जवळच्या वैद्याकडून जाऊन बस्ती चिकित्सा काय आहे, माझी कंबरदुखी अशी अशी आहे, माझे MRIचे रिपोर्ट असे आहेत, जे MRIचे रिपोर्ट दाखवून किंवा काही असेल तुमचं जे काही असेल तुमचे प्रॉब्लेम ते वैद्याला सांगून नीट त्यांना तुमची लक्षणं सांगणं, कधीपासून दुखते, तुमची कारणं सांगणं, त्यानुसार निदान करून वैद्याकडून बस्ती घेणं हे फार. कारण येणार आहे कोण नाही, कोणाला आहे, कोणाला लिहायचंय? 50 हो 50 तर ते गरजेचं आहे. 50 ते गरजेचं आहे तुम्हाला. कारण प्रत्येक वेळी तेल लावणं जमणार नाही आहे. जमलं तर फारच बरं आहे. पण तूप खाऊ शकता तुम्ही. ह्या गोष्टी तुम्ही आहारात निदान करू शकता. माझा जॉब असा आहे, मी करू शकत नाही, ही फक्त कारणं आहेत. काही आपण गोष्टींमध्ये थोडेफार बदल केले तर ह्या गोष्टी होणार आहेत. लक्षात ठेवा, काहीतरी कारणच घडलं आहे आणि म्हणून हा आजार झाला आहे एवढं तर तुम्हाला एक्सेप्ट आहे. मग ते कारण कधी कधी आपल्याला माहिती असतं वा नसतं, पण काहीतरी कारण घडलं आहे आणि म्हणून मणक्यामध्ये प्रॉब्लेम झाला आहे. मग ती गादीची सूज का असेना, मणक्यामध्ये झीज का असेना, नस दबली का असेना, वॉट एव्हर जो काही कारण असेल, कार्य घडलं असेल. म्हणजे कारण आहे काहीतरी त्या कार्याला, तर जर आपण कारण टाळलं, या ना त्या मार्गाने जर आपण कारण टाळलं तर ते कार्यही बंद होणार आहे. हे डोक्यात ठेवा. म्हणजे आपण काहीतरी आहारात बदल केले, आपण काहीतरी आपल्या विहारामध्ये बदल केले, वागण्यामध्ये बदल केले, तर ती जी झालेली सूजही कमी होऊ शकते, झीज मणक्याची झीज भरून येऊ शकते आणि नस मोकळी होऊ शकते. हेही घडणार आहे. हे रिव्हर्स प्रोग्नोसिस होणार आहे. कधी होणार आहे? ही साखळी ज्याला माहिती आहे, ही साखळीच्या डॉक्टरला माहिती आहे. म्हणजे काय की जर चिकन जास्त खाल्लं, मांस जास्त खाल्लं की तुम्हाला असं होतंय. ही ज्याला लिंक कळते, तुम्हाला मूळव्याध झाला आहे म्हणून तुमची कंबर दुखते, तुम्हाला ग्रहणी झाली आहे म्हणून तुमची कंबर दुखते, तुम्हाला पाळीच्या काही तक्रारी आहेत त्यामुळे कंबर दुखत असतात स्त्रियांच्या, आणि त्यांची चिकित्सा ही पाळीची तक्रार आहे. मग ती वातज असेल, पित्तज असेल, काही असेल, तर ती तक्रार दूर, त्याच्याने तुमची कंबर दुखते ही ज्याला चेन कळते, तो तुमचं प्रोग्नोसिस तर तो तुमचा जो व्याधी आहे तो रिव्हर्स करू शकतो. तो व्यक्ती तुमची कंबर दुखते म्हणजे गादीच दबली आहे आणि त्याला तर हेच करायला पाहिजे, इथपर्यंत मर्यादित विचार नाही आहेत आयुर्वेदामध्ये तरी. त्यामुळे ॲटलिस्ट एकदा तरी जवळच्या वैद्याकडे जाऊन ही अशी कुठली माझी चेन आहे, असं मी काय केलं म्हणून हे झालं, असं मी काय केलं म्हणून हे झालं, हे शोधून निदान काढता आलं आणि त्याला एक चान्स दिलात तुम्ही, तरी तुमचे भविष्यातले कितीतरी त्रास आणि कितीतरी फेऱ्या ह्या वाचणार आहेत. शिवाय शरीराला होणारा त्रास तो वेगळा आहेच, तोही वाचणार आहे. त्यामुळे हा पर्याय पहिला स्वीकारायला पाहिजे तुम्ही. तर अशा पद्धतीने वेगवेगळे उपचार आहेत पाठीचे, मणक्याचे, आणि ते काय काय उपचार आहेत, पंचकर्म काय काय आहेत, हे वैद्याकडे जाऊन तुम्ही बघायला पाहिजेत.
आणि त्याचा वापर तुम्ही करायला पाहिजे. आता वैद्य एका गावात 5-5, 6-6 तरी वैद्य आहेत आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे. त्यामुळे आता तीही गोष्ट राहिली नाही की कुठे कोणाकडे जाऊ, कोण आहे आमच्याकडे. ॲटलिस्ट तालुका प्लेसमध्ये तरी असतात. आणि जर एकाचं नाही आपल्याला फरक पडला, फॉर एक्झाम्पल एकाचा चिकित्सेचा आपल्याला उपशय मिळाला नाही, बरोबर वाटलं नाही, काही त्यांनी जो काही टाईम पिरियड सांगितला तेवढा व्यवस्थित पथ्य पाळून सगळं पाळून उपशय मिळाला नाही, तरी सेकंड ओपिनियन आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण एक व्यक्ती ज्यावेळी एक शास्त्र चालवतो त्यावेळी व्यक्ती चुकू शकतो, पण शास्त्र चुकत नाही. कधी कधी डायग्नोसिस होणं, निदान होताना काही चुका होतात, कारण तो करणारा पण माणूस आहे, किंवा आपण सांगताना काही गोष्टी कमी सांगितलेल्या असतात, किंवा काहीतरी अननोन कारणं घडलेली असतात की आपण बरं होत नसतो. त्याने दुसरा एक ऑप्शन परत वैद्यच घेणं हेही फार गरजेचं आहे. कारण मी आयुर्वेदिक घेतलेली काय फरक पडला नाही, अरे पण तू दुसरा परत काय बघितलास का, तू दुसऱ्या वैद्याकडे गेलीस का, दुसऱ्या वैद्याकडे गेलास का, हाही विचार फार महत्त्वाचा आहे. कारण आपण ज्यावेळी आधुनिक वैद्यकशास्त्राकडे जातो त्यावेळी गावातल्या जनरल प्रॅक्टिशनरकडे ट्रीटमेंट घेतो, परत तालुक्यात आल्यावर तालुक्यातल्या जनरल प्रॅक्टिशनरकडे ट्रीटमेंट घेतो, मग स्पेशालिस्टकडे जातो, मग हायर इथे आपण ज्यावेळी 5-5 ओपिनियन 6-6 ओपिनियन घेतो त्यावेळी इथे आपल्याला 2-3 ओपिनियन घ्यायला काय हरकत आहे, तर ती घ्यायला हवीत. कारण कदाचित दुसरा वैद्य योग्य निदान करेल आणि तुम्हाला त्या त्रासातून बाहेर काढेल. त्यामुळे असं बोलून उपयोग नाही की घेतलेलं पंचकर्म पण घेतलेलं काय फरक पडला नाही, असं बोलून काही उपयोग नाही. तुम्ही त्यावेळी पथ्य पाळलीत का, किंवा कदाचित त्याचं निदान तसं झालं नसेल, तुम्ही दुसरा एक पर्याय परत वैद्याकडे जाऊन दुसऱ्या वैद्याकडून परत आपली सगळी डिटेल केसेसची सांगणं, परत एकदा विश्वास ठेवणं शास्त्रावर आणि परत त्याचा वापर करणं हे फार गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये. कारण असंच दिसतं की आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये मल्टिपल ऑप्शन्स करून होतात, मात्र दुसऱ्या ज्यावेळी पॅथीकडे जातात, मी होमिओपॅथी घेतलेली, किती लोकांकडून घेतलेली, एकाकडूनच घेतलेली. मग तो एक म्हणजे होमिओपॅथी आहे का? आयुर्वेद कोणाकडून घेतलेलं, एकाकडून घेतलेलं, मग तो एक म्हणजे आयुर्वेद आहे का? तर नाही आहे. आलं का लक्षात? त्या एकाकडून निदान झालं नसेल, एकाकडून काही गोष्टी राहिल्या असतील, कदाचित त्याच्याने फरक पडला नसेल, पण दुसरा माणूस आहे ना उपलब्ध. त्यामुळे लगेच शास्त्रावर भार टाकून नाही मला त्या काही शास्त्रात त्याचा उपयोग झाला नाही असं करून चालणार नाही. तुम्ही परत दुसऱ्या वैद्याकडे जा, परत डिटेल सांगा, ॲटलिस्ट 2-3 तरी ओपिनियन घ्यायला हवं. जेवढी तुम्ही बाकीच्या वैद्यकशास्त्राची घेता तेवढी तरी तुम्ही घ्यायला हवी. तर अशा पद्धतीचं सगळं आहे प्रकरण. आठवड्यातून एकदा, आता आमच्या चिपळूणमध्ये लॉकडाऊन चांगलाच वाढवलेला आहे, त्यामुळे वेळ आहे, रुग्णांची संख्या खूप कमी झालेली आहे आणि त्यामुळे आपण दर आठवड्याला 10 दिवसातून एकदा असे विद्यार्थ्यांनी सांगितले की आपण एक आजार घेऊया. फेसबुक हे माध्यम चांगलं आहे की मला परत सेव्ह करावं लागत नाही, पाठवावं लागत नाही, इझी आहे सगळं. तर याच्यावर आपण वेगवेगळे आजार घ्यायचे आहेत आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काय उहापोह करता येतो प्रत्येक आजाराचा याविषयी आपण बघायचंच आहे. आत्तापुरता हा विषय मी इथे थांबवतो.